हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम टू आचार्य डिजिटल. तर आज आपण बघणार आहे हायड्रोकार्बन. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ हायड्रोकार्बन, है ना. तर आपण डायरेक्टली स्टार्टच करूयात. बघा, तर हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं सांगा बरं. काय कंडिशन आहे हायड्रोकार्बनची? नावामध्येच आहे हायड्रोकार्बन म्हणजे ज्या ज्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन आणि कार्बन असेल ओनली त्याला म्हणायचं हायड्रोकार्बन. Those compound which is made up of from only carbon and hydrogen ह्याला काय म्हणायचं? हायड्रोकार्बन म्हणायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. आता हायड्रोकार्बनचे मेनली दोन टाइप्स असतात, है ना. एक असतो कुठला? सॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड मध्ये काय असणार आहे? त्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल बरं का. आणि दुसरा असेल अनसॅच्युरेटेड. तर अनसॅच्युरेटेडमध्ये काय काय असणार आहे तुमचा? एकतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल. ठीक. सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ओके सर. नेक्स्ट आता बघा, सॅच्युरेटेडमध्ये कुठला टाईप्स असणार आहे बघा इथं? अल्केन. आणि सगळ्यांना माहिती आहे की अल्केनमध्ये काय असतं सांगा बरं? कार्बन कार्बन कुठला बॉन्ड असतो? सिंगल बॉन्ड असतो. ठीक आहे. इथं पण दिलेलं आहे बघा, ओनली कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही इथेन. बघा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच आहे, बरोबर आहे. आता अनसॅच्युरेटेडमध्ये तुमचं एकतर अल्किन येईल. अल्किनमध्ये काय असतं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. अल्काइन बघा, अल्काइनमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणार आहे. आणि ॲरिन म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड. बेंझिनमध्ये काय? ह्यामध्ये पण काय असलं तुमचं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे. क्लिअर आहे? सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि अनसॅच्युरेटेडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ह्याला म्हणायचं सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. ठीक आहे. ओके सर. नेक्स्ट बघूयात आपण. आता नेक्स्टमध्ये काय असणार आहे बघा. हां, तर या ठिकाणी काय आलेलं आहे? प्रिपरेशन मेथड आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला सिक्वेन्स सांगतो बघा, की कुठलाही टॉपिक आता आपला हायड्रोकार्बन असू द्या, हॅलोअल्केन हॅलोअरिन असू द्या, किंवा अल्कोहोल फिनॉल असू द्या, किंवा अल्डिहाइड कीटोन कार्बोक्झिलिक असेल किंवा अमाइन असेल. तर ह्यामध्ये जो काय आपला सिक्वेन्स असेल प्रत्येक टॉपिकचा, तो सिक्वेन्स कसा असणार आहे? सुरुवातीला काय असेल तुमचं? इंट्रोडक्शन, जसं की आपण घेतलेलं आहे हायड्रोकार्बन म्हणजे काय, त्याचे टाईप्स किती असतात काय नाही. ठीक. त्यानंतर काय असणार आहे सांगा? त्यानंतर आपण बघत असतो त्यांचं IUPAC नॉमेनक्लेचर, जे की ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. GOC मध्ये IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये नाव कसं द्यायचे. त्यानंतर असतं आयसोमेरिझम. तर आयसोमेरिझम कसं बघायचं आहे? आयसोमेरिझममध्ये आपण बघितलेलं आहे. त्याचे जे काही काही क्वेश्चन आहेत ते आपण ह्या बी टॉपिकमध्ये PYQच्या रूपामध्ये आपण बघणार आहे. ठीक. सिक्वेन्स काय सांगितला? इंट्रोडक्शन, त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर, त्यानंतर आयसोमेरिझम, त्यानंतर येतं प्रिपरेशन, जो काय तुमचा कंपाऊंड आहे त्याचं प्रिपरेशन. त्यानंतर येतं त्या कंपाऊंडच्या फिजिकल प्रॉपर्टीज, आणि त्यानंतर येतं केमिकल प्रॉपर्टीज, किंवा तुम्ही अगोदर केमिकल नंतर फिजिकल घेऊ शकता. आणि काही काही कंपाऊंडचे युजेस पण असतात. असा सिक्वेन्स असेल. क्लिअर आहे? कसा सिक्वेन्स असेल सांगा एक बार. सुरुवातीला इंट्रोडक्शन असेल, IUPAC असेल, आयसोमेरिझम असेल, प्रिपरेशन मेथड असेल, केमिकल प्रॉपर्टी असेल, फिजिकल प्रॉपर्टी असेल, युजेस असेल. ओके. ह्याचं इंट्रोडक्शन बघितलं आपण. IUPAC आणि आयसोमेरिझम झालं आहे आपलं. ठीक आहे. आता आपण काय बघूयात? मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन. मला काय बनवायचे? अल्केन. आणि अल्केन म्हणजे काय असतो? कार्बन कार्बन बॉन्ड कुठला असतो? सिंगल बॉन्ड असतो. तर आपण वन बाय वन बघूयात. आता पहिली मेथड आहे बघा, फ्रॉम कार्बोक्झिलिक ॲसिड आहे ना. RCOOH म्हणजे काय असणार आहे? कार्बोक्झिलिक ॲसिड आहे. मी डायरेक्ट एक्झाम्पल देतो बघा. आरच्या ठिकाणी तुम्ही कुठलाही का घेऊ शकता बरं का. ॲलिफॅटिक घ्या किंवा अरोमॅटिक घ्या. बघा, CH3COOH हे ॲसिड आहे माझ्याकडे बरं. ह्याच्यावर मी काय टाकलेलं सांगा? सोडा लाईम. सोडा लाईम म्हणजे काय? NaOH प्लस कॅल्शियम ऑक्साईड टाकायचं. NaOH प्लस कॅल्शियम ऑक्साईड, आणि ह्याला हीट करायचं आहे. तर हीट केल्यानंतर होतं काय बघा, ह्यामध्ये सिम्पली काय करा तुम्ही, हा जो काय CO ग्रुप आहे CO2, हा CO2 रिमूव्ह करायचा आणि इथला हायड्रोजन इथं लावून द्यायचं. बस. काय बनणार आहे सांगा? इथं CH4 बनणार आहे. आणि CH4 कसा असतो? गॅसेस फॉर्ममध्ये असतो, बरोबर आहे. बघा, CH4 कसा आहे आपला?
अल्केन आहे, अल्केन. आता काही जण म्हणतील सर ह्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड नाहीच की, मग कसं करणार? अरे बाबा ना, आता कार्बन कार्बन बॉन्ड जरी नसला तर तुमचा अल्केनचं हे बेसिक युनिट आहे, बरोबर आहे, अल्केनचा. आणि कुठला रूल फॉलो करतो हा? अल्केनचा जनरल फॉर्म्युला रूल फॉलो करतो, CnH2n+2 मधला. दुसरं एक्झाम्पल बघायचं घ्यायचं सांगा. चला आपण CH3च्या ऐवजी बघा इथॅनॉइक ॲसिड घेऊयात, CH3 किंवा प्रोपॅनॉइक ॲसिड घेऊयात, CH2COOH. ह्याच्यावर सेम कंडिशन ॲड करा. काय करायचं सांगितलं तुम्हाला? फक्त हा CO2 काढायचा, इथला हायड्रोजन इथं लावायचा. काय बनलं बघा? CH3 सिंगल बॉन्ड CH3. इथेन बनला का? इथेन. कार्बन कार्बन कुठला बॉन्ड आहे? सर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. हे झालं आपली पहिली प्रिपरेशन मेथड फ्रॉम कार्बोक्झिलिक ॲसिड. त्याला आपण सोडा लाईम डिकार्बोक्झिलेशन म्हणत असतो. नेक्स्ट असणार आहे तुमचं कोलबेज इलेक्ट्रोलायसिस. काय असणार आहे तुमचं? कोलबेज इलेक्ट्रोलायसिस. तर आता कोलबेज इलेक्ट्रोलायसिस काय करायचं असतं बघा, ह्याच्यामध्ये मी शॉर्ट ट्रिक सांगेन मी तुम्हाला. तर या कोलबेज इलेक्ट्रोलायसिसमध्ये तुम्हाला 2 ॲसिडचे सॉल्ट 2 मोल घेतले पाहिजे, 2 मोल, बरं का. ठीक आहे. आता हे बनवायचं कसं बघा, सपोज तुमच्याकडे एक RCOOH आहेत, RCOOH. ह्याची रिॲक्शन बेससोबत करा, NaOH सोबत करा बरं, NaOH सोबत. हा OH हायड्रोजन अपस्टॅक करेल आणि काय बनवेल इथं? RC डबल बॉन्ड O. या ठिकाणी असेल O-, या ठिकाणी असेल Na+. ठीक आहे. आणि हेच तुमचा कोलबेज इलेक्ट्रोलायसिसचा स्टार्टिंग मटेरियल असणार आहे. तर काय करायचं बघा, कोलबेज इलेक्ट्रोलायसिसमध्ये आपण दुसरे रिॲक्शन बघतो. कोलबेज इलेक्ट्रोलायसिस त्यामध्ये जनरल रिॲक्शन घेतोय आपण. ॲसिड घ्या, C डबल बॉन्ड O. या ठिकाणी असेल O-, या ठिकाणी असेल Na+. तुम्हाला मेकॅनिझम काय सांगणार नाही, फक्त ह्याच्यामध्ये जे काय मेकॅनिझम आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम जाते बरं का. कोलबेज इलेक्ट्रोलायसिसमध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम असणार आहे. ठीक आहे. तर काय करा ह्याच्यामध्ये पण बघा, हा CO2 रिमूव्ह करा आणि ह्या R वरती रॅडिकल बनवा. बनवला. असंच तुम्हाला 2 मोल घ्यायचं आहे ना. मग दुसरा एक मोल जो आहे त्या दुसऱ्या मोलचं सेम करायचं आहे. C डबल बॉन्ड O. या ठिकाणी असेल ONA. ह्यापैकी CO2 रिमूव्ह करा आणि काय बनवा? R रॅडिकल बनवा. आता ह्या 2 R रॅडिकलला जर कंबाईन केलं काय होणार आहे सांगा इथं? R सिंगल बॉन्ड R. बनला का अल्केन सांगा बरं. आता या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. घ्या एक्झाम्पल. 2 मोल मी जर CH3COO जर घेतले तर काय होणार आहे सांगा? हे दोन्ही CO2 रिमूव्ह करा, कार्बन रॅडिकल येईल. 2 कार्बन रॅडिकलला कंबाईन केल्यानंतर काय बनणार आहे? अल्केन बनणार आहे. हे झालं आपली कोलबेज इलेक्ट्रोलायसिस. क्लिअर आहे? ओके. चला नेक्स्ट बघूयात आपण. हे झाले आपली ॲसिडसोबत झालेली आहे आणि सॉल्टसोबत झालेली आहे. नेक्स्ट आहे बघा RX घ्यायचे, RX. आणि सोडियम इन ड्राय इथर मला घ्यायला वुड्स रिॲक्शन म्हणतो बरं का, वुड्स रिॲक्शन. तर वुड्स रिॲक्शनमध्ये काय होतं बघा, तुमचा हा जो काय RX आहे, RX हे पण रॅडिकल मेकॅनिझम जाते किंवा तुमचा दोन्ही मेकॅनिझम करू शकता बरं का. प्रिफरेबल कुठले आहे तुमची? रॅडिकल मेकॅनिझम. फ्री रॅडिकल बनतो ह्यामध्ये पण इंटरमिडिएट. तर ह्याचे बी 2 मोल घ्यायचे आणि या ठिकाणी सोडियम घ्यायचा. सोडियम कशामध्ये घ्यायचा? इन ड्राय इथरमध्ये घ्यायचा बरं का. त्यावेळेस याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? अल्केनमध्ये होतं. सेम मेकॅनिझम असणार आहे. ह्याचे पण काय बघा, एक R रॅडिकल बनेल, 2 RX आहेत त्यामुळे 2 RX रॅडिकल बनतील. ह्या दोन्हीला कंबाईन करा, काय बनणार आहे? अल्केन बनणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी RX बघा तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. आपण पहिलं एक्झाम्पल बघूयात. तुमच्याकडे आहे बघा CH3CH2Cl. ह्याचे किती? 2 मोल आहेत. आणि ह्याच्यावर आपण काय टाकलेलं आहे? सोडियम इन ड्राय इथर. तर काय होतं सांगा, आता हे 2 आहेत म्हणजे हे काय करा, हा क्लोरीन निघून जाईल आणि इथं रॅडिकल बनवा. X म्हणजे काय असेल तुमचा? इथं हायड्रोजन असेल बरं का. क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल किंवा आयोडीन असेल. फ्लोरीन आपण घेत नाही जनरली. ठीक. हां बघा, हा जर निघून गेला रॅडिकल बनवा. बरं 2 रॅडिकल. सर CH3 रॅडिकल आणि एक CH2 रॅडिकल बनलेला आहे इथं, बरोबर आहे. प्लस दुसरा एक काय असेल? CH3 आणि CH2 रॅडिकल. मग रॅडिकलला दोन्हीला कंबाईन जर केले, हे 2 कार्बन हे 2 कार्बन, तुमचं काय येतं सांगा? 4 कार्बन. CH3 CH2 CH2 आणि CH3. करेक्ट आन्सर असेल ब्युटेन. ठीक आहे. सर आपण आता या ठिकाणी 2 सिमेट्रिक घेतले. आता मी बघणार आहे बघा अनसिमेट्रिकल घेऊयात आपण. म्हणजे अनसिमेट्रिकल म्हणजे तुमच्याकडे एक आहे CH3Cl आणि एक आहे तुमच्याकडे CH3CH2Cl.
तर असं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर ह्याच्यामध्ये किती पॉसिबल प्रोडक्ट असेल सांगा बरं. ठीक आहे, बघूयात आपण आहे ना. ह्याच्यामध्ये काय घ्यायचं, सोडियम इन ट्रायइथर घ्या, बनवा. ह्याचा रॅडिकल बनवा बरं. काय होणार आहे, CH3 रॅडिकल बनेल. ह्याचा रॅडिकल कसा बनेल सांगा, CH3 CH2 रॅडिकल बनेल. आता काय काय पॉसिबिलिटी आहेत सांगा बरं. सर हा एक रॅडिकल जर कंबाईन झाले तर काय बनेल सांगा, इथं CH3 CH2 CH3 हे एक बनेल. सर बरोबर आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, आता हे एक पॉसिबिलिटी झाली. दुसरी पॉसिबिलिटी बघा, हा CH3 रॅडिकल ह्याच्याच दुसऱ्या CH3 रॅडिकल सोबत बी कंबाईन होऊ शकतो ना. मग ह्या दोघांची रिॲक्शन जर झाली तर काय बनेल सांगा, इथं CH3 CH3 बनेल, इथेन बनेल. बरोबर आहे. तसंच ह्या प्रकारे पण हा तुमचा जो काय इथाइल रॅडिकल आहे ह्याची रिॲक्शन दुसऱ्या इथाइल रॅडिकल सोबत बी होऊ शकतं ना, कारण तुमच्या रिॲक्शनमध्ये एकच इथं रॅडिकल थोडासा आहे, भरपूर इथाइल रॅडिकल असतील ना. मग ह्या दोन रॅडिकलला जर कंबाईन केलं तर काय बनतं तुमचं, हे ब्युटेन बनतं. CH3 CH2 CH2 CH3. तर लक्षात घ्या, जर मी दोन्ही अल्काइल हलाइड सेमच जर घेतले तर मला एकच कंपाऊंड भेटतंय, आणि जर मी दोन वेगवेगळे घेतले तर मला 3 कंपाऊंड भेटत आहेत. एक भेटला आहे 3 कार्बनचा, 4 कार्बनचा आणि 2 कार्बनचा. ठीक आहे, हे झाले कुठली रिॲक्शन, आपली वुड रिॲक्शन झालेली. ठीक आहे, ओके. नेक्स्ट रिॲक्शन बघूयात आपण. नेक्स्ट कुठले असणार आहे, फ्रँकलाइन रिॲक्शन आहे. आता वुड्स आणि फ्रँकलाइनमध्ये काय फरक आहे, फ्रँकलाइनमध्ये आपण झिंक मेटल घेत असतो बरं का, झिंक मेटल. ठीक आहे, आणि ह्यामध्ये पण अल्केनच बनतं. जसं की बघा रिॲक्शन आहे तुमच्याकडे, एक RX आहे, ह्याची रिॲक्शन ज्यावेळेस तुम्ही झिंक सोबत करार, ह्याचे 2 मोल लागतात, ह्याचं कन्व्हर्जन डाय अल्काइल झिंकमध्ये होतं बरं का, डाय अल्काइल झिंक. आता ह्याची रिॲक्शन तुम्हाला अगेन RX सोबत करायचं आहे. X म्हणजे हॅलोजन असेल, R म्हणजे कार्बन असणार आहे. तर बघा लक्ष द्या इकडे. आता ह्याचं डिसोसिएशन जर केलं आपण, X म्हणजे हॅलोजन आणि R म्हणजे कार्बन. हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, म्हणजे कार्बनवरती डेल पॉझिटिव्ह येईल आणि X वरती डेल निगेटिव्ह येणार आहे. बरोबर आहे. आता ह्यामध्ये बघा, हा आहे मेटल आणि हा नॉन मेटल आहे, झिंक आणि कार्बन. मेटलवरती असतो डेल पॉझिटिव्ह, नॉन मेटलवरती असतो डेल निगेटिव्ह. ह्याचा अटॅक ह्या ठिकाणी करा आणि हा निघून जाणार आहे. काय बनलं बघा, हे आणि R आणि हे R. बघा बनला तुमचा अल्केन, अशा पद्धतीनं अल्केन असेल. एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. 2 मोल घ्या CH3 Br चे, ह्याची रिॲक्शन झिंक सोबत जर केला तर काय बनणार आहे सांगा, CH3 झिंक CH3. आता ह्याची रिॲक्शन कुणासोबत करू शकता तुम्ही, कुणासोबत बी करू शकता. CH3 CH2 Cl घ्या आहे ना, आणि ह्यांचं पोलरायझेशन करा बरं. पोलरायझेशन कसं होतं सांगा. हा क्लोरीन आहे आणि हा कार्बन आहे. कार्बनवरती डेल पॉझिटिव्ह, क्लोरीनवरती डेल निगेटिव्ह. झिंकवरती असेल डेल पॉझिटिव्ह, कार्बनवरती असेल डेल निगेटिव्ह. ह्याच्यावरती अटॅक करा ह्या कार्बनवरती, हा क्लोरीन निघून जाईल. हे 2 कार्बन आणि हा एक. तुमचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, CH3 CH2 CH3. बनला का अल्केन. हे झाले कुठली रिॲक्शन तुमची, फ्रँकलाइन रिॲक्शन. आता नेक्स्ट आहे तुमची बघा, कोरे हाऊस सिंथेसिस. कुठले असणार आहे, कोरे हाऊस सिंथेसिस. चला आपण बघूयात कोरे हाऊस सिंथेसिस काय असतं ते. तर कोरे हाऊस सिंथेसिसमध्ये बघा, तुम्हाला RX घ्यायचे अल्काइल हलाइड, लिथियम घ्यायचे आणि कॉपर X घ्यायचे आणि RX घ्यायचे बरं का. तर लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही RX ची रिॲक्शन फर्स्ट स्टेपमध्ये लिथियम सोबत करा, सेकंड स्टेपमध्ये CuX सोबत जर केलात तर याचं काय बनतं बघा, ह्याचे बी 2 मोल लागतात बरं का, R2CuLi हे बनवतात. असाला आपण गिलमन रिएजन म्हणतो बरं का. मला म्हणायचं गिलमन रिएजंट. मग हा जो काय गिलमन रिएजंट आहे, R कॉपर R असेल, ह्याची रिॲक्शन दुसऱ्या RX सोबत करायचं. RX असेल डेल पॉझिटिव्ह, डेल निगेटिव्ह, डेल निगेटिव्ह, डेल पॉझिटिव्ह, अटॅक करा, हा निघून जाईल. काय बनणार आहे तुमचं, R आणि R अल्केन बनणार आहे. ठीक आहे, हे झाले आपली कुठली रिॲक्शन, कोरे हाऊस सिंथेसिस रिॲक्शन. ठीक, चला नेक्स्ट बघूयात आपण.
नेक्स्ट आहे बघा तुम्हाला अगेन RX म्हणजे अल्काइल हलाइड घ्यायचे. त्याची रिॲक्शन कोणासोबत ZnHCl करा किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड सोबत करा. ह्याचं रिडक्शन होतं आणि काय बनतं, अल्केन बनतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा प्रायमरी अल्काइल हलाइड जो असतो, अल्काइल हलाइड, ह्याच्यावर जर तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जर टाकलात तर काय बनतं, अल्केन बनतं बरं का, अल्केन. त्यानंतर तुम्ही सेकंडरी अल्काइल हलाइडवरती जर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड टाकलात तरी बी काय भेटणार आहे, अल्केन. आणि तुम्ही टर्सरी अल्काइल हलाइडवरती जर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जर टाकलात तर ह्यामध्ये अल्किन भेटतं बरं का, नॉट अल्केन, अल्किन भेटतं. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि प्रायमरी सेकंडरी टर्सरी अल्काइल हलाइडवरती तुम्ही ZnHCl जर टाकलं तर त्यामध्ये ऑलवेज काय भेटतं, अल्केनच भेटतं. एक्झाम्पल घ्या, CH3CH2I घ्या. ह्याच्यावर तुम्ही एकतर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड टाका किंवा ZnHCl टाका. ह्याचं ऑलवेज काय बनतं सांगा, अल्केन. म्हणजे CH3 आयोडीन निघून झाली तर हायड्रोजन येईल बरं का, असं असणार आहे. जर तुम्ही टर्शरी जर घेतलात बघा, CH3 कार्बन या ठिकाणी आहे, CH3 या ठिकाणी आहे, CH3 या ठिकाणी आहे, Cl हा तुमचा प्रायमरी अल्काइल हलाइड झाला, हा टर्शरी झाला. ह्याच्यावर जर तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जर घेतलात तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, कशामध्ये होतं, अल्किनमध्ये होतं. आणि यावर जर तुम्ही ZnHCl जर घेतलात ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, अल्केनमध्ये होतं. ठीक आहे, हे सिलेक्टिव्हिटी थोडीशी लक्षात ठेवायची. हे झालं आपलं कुठलं, रिडक्शन झालं. नेक्स्ट बघूयात आपण आता. हां, इथं नेक्स्टमध्ये काय दिलेलं आहे बघा, ग्रिग्नार्ड रिएजन दिलेला आहे, ग्रिग्नार्ड रिएजन, बरोबर आहे. आता ग्रिग्नार्ड रिएजन तुम्ही कुठल्याही अशा सॉल्व्हंटसोबत करा ज्याकडे H+ आहे किंवा ॲसिडिक हायड्रोजन असतो त्यासोबत करायचं. आता बघा हा तुमचा R+ इथं मी तुम्हाला हे लिहून घेतो बरं का, RMgX असेल. ह्याची रिॲक्शन तुम्ही कोणासोबत बी करा बरं का, वॉटरसोबत जरी केलात कारण वॉटरकडे H+ आहे, NH3 सोबत करा, NH3कडे पण हायड्रोजन आहे. त्यानंतर तुम्ही अल्कोहोलसोबत करा, अल्कोहोलकडे पण ॲसिडिक हायड्रोजन आहे. त्यानंतर तुम्ही फिनॉलसोबत करा, फिनॉलकडे पण ॲसिडिक हायड्रोजन आहे. त्यानंतर तुम्ही ॲसिडसोबत करा, COOH ह्याकडे पण ॲसिडिक हायड्रोजन आहे. त्यानंतर तुम्ही HCl सोबत करा तरी ॲसिडिक हायड्रोजन आहे. H2SO4 सोबत करा तरी काय तुमचा ॲसिडिक हायड्रोजन आहे. ॲसिडिक हायड्रोजन दिसला की डायरेक्ट तो काय करत असतो, हा R जो ग्रुप आहे तो हायड्रोजनवर अटॅक करत असतो बरं का, हायड्रोजनवर. मग तुम्ही तर कुठला कुठला आता प्रायमरी अमाइन बी घेऊ शकता, RNH2 घ्या, ह्याच्याकडे ॲसिडिक हायड्रोजन आहे. सेकंडरी अमाइन घ्या, NHR हा पण ॲसिडिक हायड्रोजन आहे. तर होतं काय बघा या ठिकाणी, आता हा जो काय R ग्रुप आहे आणि हा मॅग्नेशियम आहे, हा मेटल आहे, हा नॉन मेटल आहे. नॉन मेटल म्हणजे यावरती डेल निगेटिव्ह असणार आहे, ह्यावरती डेल काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि सगळ्यांना माहिती की ॲसिडवरती हायड्रोजनवरती H+ असतो, बरोबर आहे, हायड्रोजनवरती. मग हे काय करतील सांगा, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे H+वर अटॅक करतो आणि इथं काय बनतं, हे RH म्हणजे काय बनणार आहे सांगा, अल्केन, अल्केन बनतं बरं का. ठीक आहे. आता याच ठिकाणी मी हे जर एक्झाम्पल जर घेतलं बघा, सपोज आपण एक्झाम्पल घेतोय CH3CH2MgBr हे एक्झाम्पल घेतोय. हा तुमचा ग्रिग्नार्ड रिएजन झाला बरं का. ह्याच्यावर असणारा Dl- चार्ज हा कार्बन या प्रत्येक H+वरती अटॅक करेल आणि काय बनेल तुमचं हे इथेन, CH3CH3. ठीक आहे, हे झालं आपली कुठली रिॲक्शन, ग्रिग्नार्ड रिॲक्शन. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे बघा, हां ह्याच्यामध्ये बघा तुम्ही रेड फॉस्फरस आणि HI घ्यायचे बरं का, हे कंडिशन, हे पण रिडक्शन आहे. HI रेड फॉस्फरस आणि 140 डिग्री सेल्सिअस जर घेतलात तुम्ही तर लक्षात घ्या, हा तुमचा कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे बरं का, ॲसिड. हा तुमचा कोण आहे, अल्कोहोल आहे, अल्कोहोल. हा तुमचा कोण आहे, कीटोन आहे, कीटोन. हा अल्डिहाइड आहे, अल्डिहाइड. तर बघा ॲसिड असू द्या, अल्कोहोल असू द्या, कीटोन असू द्या, अल्डिहाइड असू द्या, त्यावर जर मी रेड फॉस्फरस HI जर टाकलं तर ह्यामध्ये सगळ्यांचं कन्वर्जन कशामध्ये होतं, अल्केनमध्ये होतं, अल्केनमध्ये. जसं की एक्झाम्पल बघा, आता हा तुमच्याकडे काय आहे, CH3CHO अल्डिहाइड आहे, बरोबर आहे.
ह्याच्यावरती काय ॲड केलेलं मी रेड फॉस्फरस आणि HI आणि काय केलेली टेम्परेचर 140 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर मी कीटोनचे एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, CH3 C डबल बॉन्ड OCH3 ह्यावरती बी सेम कंडिशन टाकलेली मी. त्यानंतर ॲसिड घेतो आहे आपण CH3 C डबल बॉन्ड OH ह्यावरती पण सेम कंडिशन आहे. त्यानंतर आपण अल्कोहोल घेतो आहे, सेम कंडिशन आहे. काय होतं बघा, फक्त ऑक्सिजन काढायचं आणि हायड्रोजन 2 लावायचे, काय होणार इथं मग CH3 इथलं पण हे ऑक्सिजन काढा आणि इथं 2 हायड्रोजन लावा, CH3 CH2 इथं पण हे 1 2 3 आहे ना, 2 ऑक्सिजन काढायचे, 3 बॉन्ड ब्रेक करायचे म्हणजे 3 हायड्रोजन लावायचे, CH3 इथं एकच बॉन्ड ब्रेक करतोय त्यामुळे 1 हायड्रोजन लावा, CH3 ठीक आहे. सगळ्यामध्ये काय बनतं अल्केन, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणार आहे. क्लिअर आहे. ओके डन. चला नेक्स्ट बघूयात आपण रिडक्शन. बघा रिडक्शन तर लक्षात ठेवा, एक आहे तुमच्याकडे क्लेमन्सन रिडक्शन आणि एक आहे वुल्फ-किर्चनर रिडक्शन. तर क्लेमन्सनमध्ये रिएजंट असतो ZnHgHCl आणि वुल्फ-किर्चनरमध्ये असतो NH2NH2KOH. आणि हे गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त आणि फक्त अल्डिहाइड आणि कीटोनचं कन्व्हर्जन अल्केनमध्ये करतात बरं का. डायरेक्ट एक्झाम्पल बघूयात आपण. CH3 C डबल बॉन्ड OH हा झाला अल्डिहाइड. त्यानंतर CH3 C डबल बॉन्ड O हा झाला कीटोन. चला या ठिकाणी काय घेऊ शकता तुम्ही, ZnHg इन कॉन्सन्ट्रेटेड HCl हे घ्या, किंवा ऑरमध्ये काय असणार आहे NH2NH2KOH हे घ्या. ठीक आहे. तर या दोघांचं बी कन्वर्जन कशामध्ये होणार आहे सांगा, अल्केनमध्ये, CH3 ह्यामध्ये पण बघा, एक तर तुम्ही ZnHgHCl घ्या, ह्याला आपण कुठली रिॲक्शन क्लेमन्सन म्हणतो, किंवा NH2NH2KOH घ्या, ह्याला काय म्हणतो वुल्फ-किर्चनर म्हणतो. ह्यामध्ये पण काय भेटणार आहे तुमचं अल्केन, CH3 CH2CH3 भेटणार आहे. ठीक आहे. क्लेमन्सन आणि वुल्फ-किर्चनरमध्ये काय होतं सांगा, अल्डिहाइड अँड कीटोन इज कन्वर्टेड इनटू अल्केन यूजिंग ZnHgHCl हे झाली क्लेमन्सन रिॲक्शन आहे ना. आणि वुल्फ-किर्चनरमध्ये काय असतं, अल्डिहाइड अँड कीटोन इज कन्वर्टेड इनटू अल्केन इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन आणि KOH किंवा NaOH किंवा बेस. ह्याला आपण हायड्रोजन म्हणतो बरं का, NH2NH2 ला ह्याला काय म्हणतो हायड्रोजन. क्लिअर आहे. हे झालं आपलं काय रिडक्शन. आता नेक्स्ट बघणार आहे आपण, नेक्स्टमध्ये काय बघा, अल्काइन किंवा अल्कीन. अल्काइनचं स्ट्रक्चर कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन घ्या, इथं तुम्ही हायड्रोजन लावू शकता किंवा R ग्रुप लावू शकता. हे R ग्रुप लावला तर हे इंटरनल अल्काइन झाला, आणि हायड्रोजन लावला तर काय लावला झाला टर्मिनल अल्काइन झाला. दुसरं बघा CH डबल बॉन्ड CH या ठिकाणी R घ्या, ह्याच्यावरती काय करणार आहे बघा H2 चे ॲडिशन करतोय बरं का, H2 चे ॲडिशन. आणि टेम्परेचर घेणार आहे 200 डिग्री सेल्सिअस टू 300 डिग्री सेल्सिअस इन प्रेझेन्स ऑफ निकेल घ्या, निकेल. ह्यामध्ये पण सेम कंडिशन असेल. तर बघा इथं तुम्हाला 2 मोल H2 चे लागतील आहे ना, कारण 2 मोल H2 चे ॲडिशन करा, ॲडिशन केले की डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये होतं आणि काय बनतं RCH2CH2R हे बनणार आहे. आणि या ठिकाणी एकच मोल तुमचा H2 चा लागेल बरं का, 1 मोल H2 लागेल. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, RCH2CH2R होणार आहे. दोघांमध्ये काय बनले तुमचे अल्केन बनलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपलं काय झालं, प्रिपरेशन ऑफ अल्केन हे आपलं संपलेलं आहे. क्लिअर आहे. तर एवढ्या रिॲक्शन लक्षात ठेवा. चला आपण नेक्स्ट बघणार आहे. आता नेक्स्ट असेल आपलं काय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन असणार आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन असणार आहे. लक्ष द्या, त्याच्यामध्ये आपण बघणार आहे हॅलोजनेशन. हॅलोजनेशन म्हणजे काय, हॅलोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ काय असणे हॅलोजन. हॅलोजनेशन म्हणजे काय असणे ॲडिशन ऑफ हॅलोजन. पण अल्केनवरती ॲडिशन रिॲक्शन जाते का, नाही जात सर, कारण अल्केनमध्ये ऑलरेडी कार्बन कार्बन बॉन्ड कसा आहे सिंगल बॉन्ड आहे.
मग त्यावरती ॲडिशन रिॲक्शन असते का? नसते. कुठली रिॲक्शन असते मग? सबस्टिट्यूशन रिॲक्शन असते. म्हणजे अल्केनमधला एक हायड्रोजन जाईल आणि दुसरा हायड्रोजन येईल, त्याला म्हणायचं सबस्टिट्यूशन. एक गेला आणि एक आला की म्हणायचं सबस्टिट्यूशन. आणि ॲडिशन म्हणजे जर बाहेरून दोन्ही ॲड झाले त्याला म्हणायचं ॲडिशन. ठीक आहे. मग ॲड होण्यासाठी काय कंडिशन असते कंपाऊंडकडे? इट शुड हॅव मिनिमम 1 डबल बॉन्ड. एखाद्या कंपाऊंडमध्ये जर ॲडिशन रिॲक्शन आहे का नाही हे जर समजायचं असेल तर त्यासाठी महत्त्वाची कंडिशन काय काय असते सांगा? एक पहिली कंडिशन आहे की बाहेरून दोन ग्रुप काय झाले पाहिजे? ॲड झाले पाहिजे. आणि त्या मटेरियलकडे किंवा त्या कंपाऊंडकडे काय पाहिजे? डबल बॉन्ड पाहिजे किंवा ट्रिपल बॉन्ड पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲडिशन म्हणू शकतो. मग अल्केनमध्ये डबल बॉन्ड आहे का? नाही सर. ट्रिपल बॉन्ड आहे का? नाही सर. मग ॲडिशन रिॲक्शन जाईल का? नाही सर. मग कुठली रिॲक्शन जाईल? सबस्टिट्यूशन. का जाईल? तर कार्बनला सर एक हायड्रोजन असतो है ना. आता अल्केनमध्ये कार्बनला 1 किंवा 2 किंवा 2 किंवा 3 हायड्रोजन असू शकतात, बरोबर आहे, किंवा 4 हायड्रोजन असू शकतात कार्बन मिथेनला. मग त्यापैकी एक हायड्रोजन मी काढला सर आणि त्या ठिकाणी दुसरा लावला, त्याला म्हणायचं सबस्टिट्यूशन. एक गेला दुसरा आला. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठली रिॲक्शन असेल? इट इज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शन लक्षात ठेवा बरं का. अल्केनवरती कुठल्या रिॲक्शन जातात? अल्केनवरती ॲडिशन रिॲक्शन वगैरे जाते का? नाही जात. कुठली रिॲक्शन जाते? सबस्टिट्यूशन रिॲक्शन जाते. ठीक आहे. कुठली रिॲक्शन जाते? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. गुड. नेक्स्ट बघा, अल्केन रिॲक्ट विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ. हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. एकतर UV लाईटमध्ये करा किंवा डिफ्यूज सनलाईटमध्ये करा किंवा हाय टेम्परेचरमध्ये रिॲक्शन करावीच लागते बरं का. त्यावेळेस काय भेटतं? इट गिव्स मिक्सचर ऑफ अल्काइल हलाइड भेटतं. अल्केनची रिॲक्शन जर तुम्ही हॅलोजन सोबत केलात, असं होतं का सांगा? एक बिकर घेतलंय, त्या बिकरमध्ये मी अल्केन टाकलाय आणि त्यामध्ये Cl2 टाकलाय आणि म्हणलं रिॲक्शनला चालू हो रिॲक्शन. पॉसिबल आहे का? असं नसणार आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे? त्याला UV लाईट द्या. तुमच्याकडे UV नसेल तर सनलाईट द्या, डिफ्यूज सनलाईट. ते नसेल तर हाय टेम्परेचर द्या. त्यावेळेसच रिॲक्शन पॉसिबल असते. आणि त्यामुळे तुम्हाला मिक्सचर अल्काइल हलाइड भेटणार आहे. मिक्सचर बघा. आता सिंपल एक्झाम्पल बघूयात आपण. तुमच्याकडे मिथेन आहे, मिथेन, आणि तुमच्याकडे क्लोरीन आहे, Cl2 आहे ना. त्याच्यावरती मी UV किंवा हिटिंग दिलेलं आहे, बरोबर आहे. तर काय होतं या ठिकाणी बघा, ज्यावेळेस तुम्ही UV लाईट अप्लाय कराल त्यावेळेस हा क्लोरीन बॉन्ड जो आहे ह्याचं होमोलायसिस होतं बरं का. आपण काल बघितले, होमोलायसिस झालं की काय बनतील? 2 रॅडिकल बनतील आहे ना. मग हे एक रॅडिकल काय करतो? इथल्या हायड्रोजनला अपस्टॅक करतो आणि इथं रॅडिकल बनवतो. मग आता एक क्लोरीन आणि एक हायड्रोजन दोघं निघून गेले बॉन्ड फॉर्म करून, राहायला एक क्लोरीन. त्या क्लोरीनचा रॅडिकल ह्या कार्बनचा रॅडिकल कंबाईन होतात आणि कसं बनवतात? CH3Cl आणि एक HCl बनलेला आहे, बरोबर आहे. असं सेम होतं अगेन. बघा इथं अगेन Cl2 घ्या, रॅडिकल बनला, रॅडिकल एक हायड्रोजन घेऊन गेला, ह्याच्यावर रॅडिकल बनला, दुसरा लागला. इथं एक क्लोरीन आहे, इथं 2 क्लोरीन लागले. सेम करा अगेन. जोपर्यंत हायड्रोजन आहे तोपर्यंत करू शकता. बघा इथं 2 लागलेत, आणखी Cl2 केलं, इथं किती लागले बघा? 3 लागले आहे ना. ह्याला ट्रायक्लोरोमिथेन म्हणायचं. आणखी एक हायड्रोजन आहे आपल्याकडे आहे ना. मग Cl2 टाकले की सगळे काय लागले? क्लोरीन लागले. आता पॉसिबल आहे का क्लोरिनेशन? नाही. का बरं नाही? तर त्याकडे हायड्रोजनच नाहीत आता. त्यामुळे बघा इथं काय बनलेलं आहे? फर्स्ट स्टेपमध्ये काय बनतं तुमचं? फर्स्ट स्टेपमध्ये ह्याला म्हणायचं क्लोरोमिथेन किंवा मिथाइल क्लोराईड. दुसऱ्या स्टेपमध्ये डायक्लोरोमिथेन बनतं. तिसऱ्या स्टेपमध्ये ट्रायक्लोरोमिथेन म्हणजे 3 क्लोरीन आणि लास्टमध्ये टेट्राक्लोरोमिथेन म्हणजे 4 क्लोरीन असणार आहे. हे तुमचे हॅलोजनेशन रिॲक्शन झाले. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात आपण. ह्याच्यामध्ये काय महत्त्वाचे पॉईंट बघूयात. ह्यावरती डायरेक्टली क्वेश्चन असतात बरं का. बघा टेट्राक्लोरोमिथेन इज अ मेजर प्रोडक्ट व्हेन एक्सेस ऑफ क्लोरीन इज यूज्ड. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं बरं का. तुम्हाला ह्यावरती क्वेश्चन बी असू शकतात असं बरं का, की टेट्राक्लोरोमिथेन आणि क्लोरोमिथेन हे जर मला बनवायचं असेल तर काय एक्सेसमध्ये घ्यावं लागेल? तर काय घ्यावं लागेल सांगा? जर मला टेट्राक्लोरोमिथेन बनवायचं असेल तर Cl2 एक्सेसमध्ये घ्यावं लागेल. आणि जर मला क्लोरोमिथाईल जर बनवायचं असेल, ठीक आहे, क्लोरोमिथेन, तर त्यासाठी मला मिथेन एक्सेसमध्ये घ्यावं लागेल, बरोबर आहे ना. तर बघा क्लोरोमिथेन, बघा हे टेट्राक्लोरोमिथेन बनवण्यासाठी काय घेतलं आपण एक्सेसमध्ये? क्लोरीन घेतलेला आहे ना. आता क्लोरोमिथेन जर मला एक्सेसमध्ये बनवायचं असेल,
इज ऑब्टेन ॲज अ मेजर प्रोडक्ट, सॉरी मेजर बनवायचं असेल तर एक्सेसमध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल, वेन एक्सेस ऑफ मिथेन इज एम्प्लॉइड. ठीक आहे, हे दोन स्टेटमेंट लक्षात ठेवा बरं का, खूप महत्त्वाचे आहेत. ठीक, ओके. नेक्स्ट बघणार आहे आपण, बघा आता, द रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन टुवर्ड्स अल्केन फॉलो द रूल. आता सपोज तुमच्याकडे एखादा अल्केन आहे, अल्केन CH3CH2 आहे, ह्याची रिॲक्शन मला X2 सोबत करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ हिटिंग घ्या, UV घ्या किंवा सनलाईट घ्या. तर काय काय बनवू शकते या ठिकाणी, वेगवेगळे प्रोडक्ट पॉसिबल आहेत, बरोबर आहे. फक्त आपण मोनोक्लोरिनेशन केलं म्हणजे CH2X असेल. तर मग हा जो काय X आहे त्याची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आपण बघणार आहे. तर हॅलोजन कुठले कुठले असतात, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. कुठल्या फॉर्ममध्ये असतात, डायटॉमिक फॉर्म, F2Cl2Br2I2. मग त्यांची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर कशी असते, अल्केन सोबत F2 इज मोर रिॲक्टिव्ह दॅन Cl2 दॅन Br2 दॅन I2. हे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आली. रिॲक्टिव्हिटी ऑर्डरवरती डायरेक्ट क्वेश्चन असू शकतात, व्यवस्थित बघायचं. नेक्स्ट आहे द इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम द कार्बन इज इन द ऑर्डर ऑफ. आता सपोज तुमच्याकडे एखादं एक्झाम्पल आहे, लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. तुमच्याकडे एखादं एक्झाम्पल आहे CH3 या ठिकाणी आहे CH2, या ठिकाणी आहे CH3. मला सांगा ह्या कंपाऊंडमध्ये टोटल किती प्रकारचे हायड्रोजन आहेत. सर यामध्ये 3 प्रकारचे हायड्रोजन आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हायड्रोजन आहे. सर ह्या ठिकाणी हा जो कार्बन आहे हा टर्शरी कार्बन आहे, म्हणजे तर टर्शरी हायड्रोजन आहे. हा सर प्रायमरी हायड्रोजन असेल, हा बी प्रायमरी हायड्रोजन, आणि हा सेकंडरी हायड्रोजन, आणि हा प्रायमरी हायड्रोजन. मग आता एवढ्यापैकी रिप्लेस कुणाचं करायचं, सबस्टिट्यूशन कुणाचं करायचं, कुठल्या हायड्रोजनचं करायचं, प्रायमरीचं करायचं का सेकंडरीचं करायचं का टर्शरीचं करायचं. तर हे जर बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय बघितलं पाहिजे, स्टॅबिलिटी ऑफ रॅडिकल. कारण आपल्याला हे माहिती, जर आपण कार्बन आणि हायड्रोजन जर बॉन्ड ब्रेक केला, आताच बघितलं हॅलोजनेशनमध्ये, तर ते रॅडिकल मेकॅनिझम थ्रू जाते. त्यामुळं आता आपल्याला माहिती की टर्शरी रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. त्यामुळं बघा जे काय हायड्रोजन रिप्लेसमेंटची जे काय ऑर्डर आहे ते कशी आहे की टर्शरी हायड्रोजन दिसते का तुम्हाला, व्यवस्थित लिहून देतो मी बघा. कसे असेल सांगा की टर्शरी हायड्रोजन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी हायड्रोजन. असं का असेल, ऑन द बेसिस ऑफ स्टॅबिलिटी ऑफ इंटरमिडिएट, and intermediate of this reaction is radical. ठीक, गुड. नेक्स्ट बघणार आहे आपण कंबशन. कंबशन का असतं रे बाबा, कंबशन का असतं तुम्ही बघितलं असाल घरी, आहे ना. कंबशन कशाला म्हणायचं ते, कंबशन कंबशन कंबशन. घरी हिवाळ्यामध्ये तुम्ही तापता घरी सकाळ सकाळ, आहे ना, लाकडं वगैरे जाळ लावून तापता बघा, बरोबर आहे की नाही. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही तापता त्यावेळेस काय काय प्रोसेस करता, खरं सांगा बरं. सर आम्ही काय करतो, असे 4-5 मित्र जमा होतो, मित्रमैत्रिणी, आहे ना, आणि कोणी लाकूड घेऊन येतं, कोणी काड्याचे डबे घेऊन येतं. मस्त एक जागा बघत असतो, त्या ठिकाणी लाकडं टाकायचं किंवा पाचट टाकायचं आणि मस्त काडी लावायची आणि जाळ लावायचं, आहे ना. जाळ लावायचं आणि मस्त काय बघायचं, बसायचं, तापत बसायचं, बरोबर आहे की नाही. तर मला सांगा आता ह्यामध्ये सुरुवातीला तुम्ही काय करत असता, काडी लावत असता, बरोबर आहे. काडी लागल्यानंतर जाळ लागत असतो, आहे ना. जाळ लागल्यानंतर मधून धूर पण येत असतं, बरोबर आहे. धूर येत असतं, आहे ना. मग बघा आता धूर आल्यानंतर तुम्ही घरी जाऊन प्रयोग करायचा. जो धूर येतो त्या धुरावरती थोडासा हात धरायचा, असा थोडा वर धरा, खाली धरला एक पोलता, आहे ना. थोडा वर धरा, 1 मिनिट बी धरू नका, 1 मिनिटापेक्षा कमी धरा आणि हात बाजूला काढा. तुमचा हात ओला होतो का, तर त्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल पण असतो, पण वेपर फेजमध्ये असतो. ठीक आहे. त्यामुळे बघा जर तुम्ही एखाद्या कार्बनला जर बर्न केल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनच करतो, आहे ना. बघा तुम्ही एखाद्या बंद खोलीमध्ये ज्या ठिकाणी ऑक्सिजनच नाही त्या ठिकाणी बघा बरं जाळ लागतो का, जाळ लागतच नाही. जाळ लावायचं असेल ओपन स्पेसमध्ये जाळ लावावं लागतं ज्या ठिकाणी ऑक्सिजन आहे. त्यामुळे कार्बनला इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये जर जाळ लावला तर काय काय होतं, त्याचं CO2 जो धूर निघतो ना, धूर तो म्हणजे CO2 असतो आणि H2O असतं. त्या धुरामध्ये वॉटर मॉलिक्यूल असतो व्हेपर फेजमध्ये, हिटिंग मिळालं व्हेपर फेजमध्ये असतं ना. त्यामुळे तुम्ही धुरावर हात लावून जर बघितला असेल तर तुमचे हात कसे ओले होतात बघा तुम्ही. ठीक आहे, हे कंबशन मेथड आहे. आता तुम्हाला बॅलन्स कसं करायचं हे सांगतो बघा. जसं की मला सांगा CH4 मध्ये 1 कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहेत आणि ऑक्सिजन घेतलेलं आहे.
मला सांगा आता कार्बनचं कन्वर्जन कशामध्ये होतंय, CO2 मध्ये होते. जेवढे कार्बन असेल तेवढे CO2 असतील. क्लिअर आहे. जेवढे H2 असेल तेवढे त्याचे हाफ वॉटर मॉलिक्यूल असतील. मला सांगा एकच कार्बन आहे, एक CO2, 4 हायड्रोजन आहेत म्हणजे 2 वॉटर मॉलिक्यूल. बघा बरं झालं की नाही बॅलन्स. त्यानुसार तुम्ही ऑक्सिजनला बॅलन्स करू शकता. इथं 2 ऑक्सिजन, इथं 2 ऑक्सिजन, बघा 2/2 म्हणजे 2 ऑक्सिजन आले. झाले की नाही बॅलन्स. दुसरी रिॲक्शन देतो मी, लक्ष द्या इकडे. तुम्ही सांगा त्याच्यामध्ये बॅलन्स करायचं आहे. तुमच्याकडे सपोज इथेन आहे, इथेन CH3 ह्याला मला काय करायचं आहे, ह्याचं कंबशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ O2. तुम्ही मला सांगा ह्याचं काय काय बनेल. सर ह्याचं बनणार आहे CO2 एक बनेल आणि वॉटर मॉलिक्यूल बनेल. पण किती बनतील मला हे सांगा. सर या ठिकाणी CO2 जर बघायचं असतील सर यामध्ये 2 कार्बन आहेत म्हणजे CO2 2 बनले सर. गुड. सर या ठिकाणी 3 आणि 3 6 हायड्रोजन आहेत आणि 6च्या अर्धे किती होतात सर, 3 हायड्रोजन होतात म्हणजे इथं वॉटर मॉलिक्यूल 3 असतील सर. म्हणजे मला सांगा आता इथं 2 कार्बन आले, 2 कार्बन आले, 3 आणि 3 6 हायड्रोजन आले, 3 दोन्ही 6 हायड्रोजन आले. आता ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे. इथं ऑक्सिजन किती 2 × 2 4 आले आणि इथं 3 7 आले. बरोबर आहे. मग 7 ऑक्सिजनसाठी आपण असं लिहू शकतो का 7/2 O2 मॉलिक्यूल. ठीक आहे. असे बॅलन्स करायचं आहे. खूप सिंपल आहे. बेंझिनमध्ये सांगा बरं, बेंझिनचं स्ट्रक्चर मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो, C6H6 + O2. करायचं कंबशन. कार्बन 6 म्हणजे CO2 किती असतील, 6 असतील. हायड्रोजन 6 म्हणजे वॉटर मॉलिक्यूल किती असतील, 3 असतील. कार्बन किती असतील, CO2 किती असतील, 6 असतील. करा बॅलन्स. सांगा ऑक्सिजन किती असतील, 6 × 2 12 ऑक्सिजन, 12 आणि 3 15 ऑक्सिजन. 15 म्हणजे काय इथं 15/2 लिहू शकतो आपण. 15/2 O2. असे बॅलन्स करायचे. खूप इझी आहे. ठीक आहे. थेरी बघा, अल्केन ऑन हीटिंग इन प्रेझेन्स ऑफ एअर और डायऑक्सिजन आर कम्प्लिटली ऑक्सिडाइज टू कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर विथ द इव्होल्युशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. है ना. तुम्हाला माहिती जाळ लागला म्हणजे हीट निघते ना भरपूर. ते हीट म्हणजे एनर्जी असते आणि ते हीट ऑलवेज कशी असते तुमची, एक्झोथर्मिक म्हणजे निगेटिव्ह असणार आहे. ठीक. ओके. नेक्स्ट बघूयात आपण. पायरोलायसिस और क्रॅकिंग. क्रॅक म्हणजे होणे काय, क्रॅक म्हणजे काय होणे, ब्रेकिंग होणे. ब्रेकिंग मोठ्या मॉलिक्यूलचं स्मॉल स्पेसेसमध्ये ब्रेकिंग होणे. जसं की बघा आता C6H12 आहे म्हणजे तर स्ट्रक्चर जर ड्रॉ केला आपण कसं येणार आहे सांगा, 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. ह्याला जर आपण हीट केलं 773 केल्विनला तर ह्याचे ह्या वेगवेगळे प्रोडक्ट बनतात बरं का. आता C6H12 म्हणजे काय बनलेलं आहे, काय ते तुमचं इथं अल्किन बनलेलं आहे. बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 आणि एक H2 असेल. आता C6H8 म्हणजे काय बनणार आहे, वेगळा कंपाऊंड बनणार आहे ह्यामध्ये. बरोबर आहे. 2 डबल बॉन्ड असतील. त्यानंतर इथं बी अल्किन बनलेलं आहे ना. बघा आता ह्याच्यामध्ये क्रॅकिंग झाले म्हणजे 6 कार्बनचं कन्वर्जन 3 कार्बनमध्ये, 2 कार्बनमध्ये, 1 कार्बनमध्ये झालेलं आहे. फक्त जे काय तुमची लॉंगेस्ट चेन आहे कार्बनची त्याला ब्रेक करत स्मॉलमध्ये आणायचं. ठीक आहे. बघा तुमचे असे प्रोडक्ट पॉसिबल असतात क्रॅकिंगमध्ये किंवा पायरोलायसिसमध्ये. आणि ऑलवेज कधी होतं हे, हाय टेम्परेचरला होतं, लो टेम्परेचरला होत नाही. अल्केन ऑन हीटिंग ॲट हायर टेम्परेचर इन अब्सेन्स ऑफ एअर, हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. आता इन प्रेझेन्स ऑफ एअर जर बघितलं तर काय होतंय, इन प्रेझेन्स ऑफ एअर जर बघितलं की त्याचं काय होतं, CO2+ कम्प्लीट ऑक्सिडेशन होत आहे ना. ॲब्सेन्स ऑफ एअरमध्ये हीट जर केलं तर डिकम्पोज टू लोअर अल्केनमध्ये होतं किंवा अल्किनमध्ये होतं आणि हायड्रोजनमध्ये. ठीक आहे. तुम्ही हायर अल्केनला जर हीट केलं इन द ॲब्सेन्स ऑफ एअर त्यावेळेस काय होतं, त्याचं कन्वर्जन अल्केनमध्ये किंवा अल्किनमध्ये किंवा हायड्रोजनमध्ये होतं. ह्या प्रोसेसला आपण म्हणत असतो पायरोलायसिस और क्रॅकिंग प्रोसेस. ठीक. गुड. नेक्स्ट इज ॲरोमॅटायझेशन. आता ॲरोमॅटायझेशन म्हणजे काय, ॲरोमॅटिक कंपाऊंड बनवणे. बरोबर. आता ॲरोमॅटिकसाठी कसे, ॲरोमॅटिकसाठी काय रूल आहेत सांगा बरं, सांगा लवकर फटाफट. ॲरोमॅटिसिटी किंवा ॲरोमॅटिक. तर बघा ॲरोमॅटिकले होकेल नावाचे सायंटिस्ट होते बरं का, होकेल नावाचे. होकेल रूल म्हणतो आपण ह्याला. ह्याने काय काय सांगितलं बघा, पहिली कंडिशन सांगितली ॲरोमॅटिक होण्यासाठी कंपाऊंड शुड बी सायक्लिक पाहिजे. दुसरी कंडिशन सांगितली कंपाऊंड प्लेनार पाहिजे. त्यानंतर कंपाऊंडमध्ये कॉन्जुगेशन पाहिजे.
कॉन्जुगेशन म्हणजे काय, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड. आणि कंपाऊंडिंग कुठला रूल फॉलो केला पाहिजे, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन रूल हा फॉलो केला पाहिजे. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन रूल. ठीक आहे. ह्या जर 4 कंडिशन असतील एखाद्या कंपाऊंडकडे तर तो कंपाऊंड कसा असतो, ॲरोमॅटिक असतो. ठीक आहे. ओके. आता बघा मग तुम्हाला ॲरोमॅटिक बेंझिन बनवायचे, तर बेंझिन बनवण्यासाठी किती कार्बन लागतील सांगा. 6 कार्बन लागतील सर. ओके. तर बघा 1 2 3 4 5 6 कार्बन घेतले. आता ह्याची रिॲक्शन कुणासोबत करायची बघा, स्ट्रेट चेन घ्यायचा ऑलवेज बरं का, स्ट्रेट चेन. आता मला सांगा तुम्ही 6 कार्बन म्हणजे असं जर घेतलात तर ह्यामध्ये अरोमॅटायझेशन पॉसिबल असेल का, नसणार आहे पॉसिबल, कारण स्ट्रेट चेन आहे का ते नाही. तुमच्या स्ट्रेट चेनमध्ये कमीत कमी किती कार्बन पाहिजे, 6 कार्बन पाहिजे, तर आणि तरच काय होतं, अरोमॅटायझेशन होत असतं. ठीक. ओके. बघा स्ट्रेट चेन अल्केन कंटेनिंग 6 to 10 कार्बन atom are converted to benzene and its homologous on heating under 10 to 20 atmospheric pressure at about 773 Kelvin in presence of, हे तुम्हाला कॅटलिस्ट लक्षात ठेवायचं आहे, V2O5 असेल किंवा Cr2O3 असेल किंवा MO2O3 असेल. ठीक आहे. घेतला आपण बघा मॅक्झिमम मिनिमम किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 कार्बन झाले. त्यानंतर तुम्ही एक रिएजंट घेतलात बरोबर आहे, कॅटलिस्ट घेतलात, त्यानंतर टेम्परेचर दिलात आणि प्रेशर दिलात. त्यावेळेस ह्याचं काय होतं, अगोदर सायक्लायझेशन होतं. सायक्लायझेशन झालं म्हणजे मला सांगा काय बनले बघा बरं, हे बनलं बरोबर आहे सायक्लायझेशन. आता मला अल्केनचं कन्वर्जन अल्किनमध्ये जर करायचं असेल तर मला हायड्रोजन काढावं लागेल बरोबर आहे. आता हायड्रोजन काढणे म्हणजे त्याला म्हणतो आपण डिहायड्रोजनेशन. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या प्रोसेसमध्ये काय काय पॉसिबल होतं की पहिली स्टेप काय असते तुमचे, सायक्लायझेशन असतं है ना, सायक्लायझेशन. आणि सेकंड काय असणार आहे, डिहायड्रोजनेशन. डिहायड्रोजनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. बघा अगोदर असायक्लिकचं सायक्लिक बनवलं, त्यानंतर हायड्रोजन काढले, बनला तुमचा बेंझिन. ठीक आहे. नेक्स्ट. हां, हे झालं आपलं केमिकल प्रॉपर्टीज. आता आपल्याला काय बघायचे, युजेस ऑफ अल्केन बघायचं आहे. युजेस ऑफ अल्केन. तर फर्स्ट 4 अल्केन्स आर यूज्ड ॲज अ फ्यूल मेनली फॉर हिटिंग अँड कुकिंग पर्पज. फॉर एक्झाम्पल, आता पहिले जे काय 4 कार्बन आहेत ते आपण घरी यूज करत असतो आहे ना, LPG गॅस असेल किंवा CNG गॅस असेल बरोबर आहे का नाही, घरी असेल किंवा व्हेकल्समध्ये आपण यूज करत असतो CNG गॅस वगैरे आहे ना. ठीक बघा CNG असेल किंवा पेट्रोल डिझेल आर यूज्ड ॲज अ फ्यूल फॉर ॲटोमोबाईल्स आहे ना. ॲटोमोबाईल्समध्ये आपण यूज करतो ना डिझेल पेट्रोल CNG सगळं बरोबर आहे. हे सगळं काय आहे, अल्केनच आहेत, हायड्रोकार्बनच आहेत है ना. नेक्स्ट बघा, लोअर लिक्विड अल्केन्स आर यूज्ड ॲज अ सॉल्वंट. लोअर लिक्विड अल्केन म्हणजे काय असणार आहे सांगा, जसं की तुमचं बेंझिन असेल किंवा हेक्झेन असेल, हे तुमचे काय असतात, सॉल्वंट म्हणून यूज होतात लॅबमध्ये. ठीक. त्यानंतर अल्केन विथ मोर दॅन 35 कार्बन, तर आपण टार म्हणतो, आर यूज्ड फॉर द रोड सर्फेसिंग. तर रोड सर्फेसिंगमध्ये पण यूज करतात, पण त्यामध्ये हायर अल्केन यूज करतात. हायर अल्केन म्हणजे त्यामध्ये कार्बन किती पाहिजे, मोर दॅन 35 कार्बन प्रेझेंट पाहिजे. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट बघूयात. आय थिंक अशा पद्धतीने आपलं काय झालेलं आहे, अल्केन झालेलं आहे, अल्केन. त्याचे काय आपण एक्झाम्पल बघूयात, 1-2 एक्झाम्पल बघा. ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, क्वेश्चन बघा काय आहे, आयडेंटिफाय द रिॲक्टंट इन द गिवन रिॲक्शन. तुम्हाला H2 पण दिला, H2 प्लॅटिनम दिला आणि पॅलेडियम दिला, आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलं आहे, इथेनमध्ये केलं आहे. इथेन म्हणजे किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत. आता इथाईनमध्ये किती कार्बन, इथाईनचं स्ट्रक्चर बघा, CH ट्रिपल बॉन्ड CH असतं. इथिनचं कन्वर्जन काय असतं, CH2 डबल बॉन्ड CH2 असतं. प्रोपाईनचं कन्वर्जन बघा, CH3 कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन हायड्रोजन असतं. आणि प्रोपीनचं कन्वर्जन CH3 CH डबल बॉन्ड CH2 असतं. ह्याच्यामध्ये पण 3 कार्बन आहेत, ह्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत, म्हणजे 2 आन्सर आपलं नसेल. तुम्हाला 2च कार्बन पाहिजे, एक तर इथाईन असेल किंवा इथिन असेल, पण तुम्हाला H2 एकच दिलेला आहे बरोबर आहे, काय नाही म्हणजे एकच असणार आहे. त्यावेळेस तुमचं करेक्ट आन्सर काय असेल, इथिन असेल, इथिन. ठीक. ओके. नेक्स्ट बघा आता, वुड्स रिॲक्शन द रिएजंट यूज्ड.
ऊर्ज रिॲक्शनमध्ये कुठला रिएजन यूज करतो आपण? सोडियम इन ड्राय इथर आहे ना. बघा नुसता सोडियम यूज करतो का आपण? नाही करत सर. सोडियम इन लिक्विड NH3 यूज नाही करत. सोडियम इन ड्राय अल्कोहोल यूज नाही करत. सोडियम इन ड्राय इथर यूज करत असतो है ना. सोडियम इन ड्राय इथर. ड्राय इथरच काय घ्यायचं सांगा बरं. सोडियम इन अल्कोहोल का नाही घेतलं सर? अल्कोहोलकडे ॲसिडिक हायड्रोजन असतो आणि सोडियम हा मेटल आहे आणि मेटलची रिॲक्शन जर ॲसिडिक हायड्रोजनसोबत झाली तर त्या दोघांची रिॲक्शन होते आणि H2 बनतो. मग H2 बनला की ह्या इकडे रिॲक्शन होणार नाही. त्यामुळं ऊर्ज रिॲक्शनमध्ये आपण सोडियम कशामध्ये घेत असतो? सोडियम घ्यायचा ड्राय इथरमध्ये. ठीक आहे. ड्राय इथर म्हणजे काय असणार आहे? ज्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल बिलकुल नसेल किंवा काहीच मॉइश्चराइज नसेल मध्ये. ठीक आहे. प्युअर ड्राय असणार एकदम. नेक्स्ट बघा, टू प्रिपेअर एन हेक्झेन प्युअर बनवायचे यूजिंग सोडियम मेटल ॲज वन रिॲक्टंट द अदर रिॲक्टंट शुड बी. काय बनव? एन हेक्झेन बनवायचे आहे ना. एन हेक्झेन म्हणजे 6 कार्बन. 1 2 3 4 5 6. कशापासून बनवायचे? काय घेतलेलं आहे? फक्त सोडियम घेतलं आहे ना. आता मला सांगा, सोडियम आपण कशामध्ये? ऊर्ज रिॲक्शनमध्ये कपलिंग रिॲक्शन बघितलं. 2 R ग्रुप कपल होत होते आहे ना. मला सांगा, मी या ठिकाणी अल्काइल हॅलाइड जर घेतला म्हणजे 3 कार्बनचा जर घेतला बघा, CH3 CH2 CH2X ह्याचे 2 मोल जर घेतले तर काय हा प्रोडक्ट बनेल का सांगा बरं? येस सर, बनणार आहे की. कारण 3 पैकी हा निघून जाईल रॅडिकल, दुसरा एक रॅडिकल बनवा, दोघांना कंबाईन करा, असे 6 कार्बन म्हणजे एन हेक्झेन बनेल. तर बघा कुठं ऑप्शन काय काय आता? CH3 CH2Cl आणि हे मला माहिती, जर मी मिक्सर जर घेतलं सर तर मिक्सरमध्ये मला काय भेटत होते सर? 3 कंपाऊंड भेटत होते. 3 आहे ना. त्यामुळे हे तर पहिली पॉसिबल नाही. दुसरी CH3Br, ह्यामध्ये पण 2 वेगवेगळे घेतले सर, ह्यामध्ये पण होणार नाही. तिसऱ्यामध्ये बघा CH3 CH2 CH2 आणि Br घेतलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मी हॅलोजनच्या ऐवजी जर Br घेतला, इथं जर Br घेतला तर काय हेच बनेल की माझा एकच कंपाऊंड बनेल आहे ना. त्यामुळे करेक्ट आन्सर इज C असेल. ह्यामध्ये पण मिक्सर घेतले म्हणजे मिक्सरच भेटणार आहे ना. तुम्हाला प्युअर बनवायचं, प्युअर. त्यासाठी करेक्ट आन्सर काय असेल तुमचं? C इज करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर? ओके. अशा पद्धतीनं आपलं काय झालेलं आहे बघा, प्रिपरेशन अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन हे आपलं संपलेलं आहे. ओके. चला, तर आपण बघूयात आता प्रिपरेशन ऑफ अल्कीन. ठीक. तर पहिली मेथड आहे बाय एलिमिनेशन रिॲक्शन. एलिमिनेशन म्हणजे काय करणे सांगा? रिमूव्ह करणे, बरोबर आहे. तर बघा, एलिमिनेशनमध्ये पहिली काय आपली? डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. डी म्हणजे रिमूव्ह करणे, हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन म्हणजे हॅलाइड. मग डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ HX किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलाइड इज नोन ॲज डिहायड्रोहॅलोजनेशन. ओके. आणि कशाचं करायचे? अल्काइल हॅलाइडचं करायचे. व्हेन अल्काइल हॅलाइड इज बॉइल्ड विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड अल्कोहोलिक सोल्युशन. अल्कोहोलिक सोल्युशन लक्षात ठेवा. ऑफ स्ट्रॉंग बेस लाईक KOH NaOH, alkene is formed with removal of water molecule. Okay. The carbon carrying X is called alpha carbon atom and the hydrogen atom from adjacent carbon called beta carbon atom is removed and the reaction is known as beta elimination reaction. आता हेच एक्झाम्पल मी इथं घेतोय बघा, लक्ष द्या. ठीक आहे. बघा तुमचं काय CH3 CH2Br आहे, बरोबर आहे. मला सांगा ह्या कार्बनला काय कनेक्ट आहे? आपला Br कनेक्ट आहे ना. Br. ज्या कार्बनला Br कनेक्ट आहे त्या कार्बनला म्हणायचं अल्फा कार्बन आणि अल्फा कार्बनला जो कार्बन कनेक्ट आहे त्याला म्हणायचं बीटा कार्बन. ठीक आहे. तर आपण ज्या वेळेस अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ बेस घेतो, मग KOH घ्या किंवा NaOH घ्या, आणि ज्यावेळेस या दोघांना बॉईल करतो आपण त्यावेळेस ऑलवेज काय होत असतं बघा, इथला एक हॅलोजन आणि बीटाचा एक हायड्रोजन, अल्फाचा हॅलोजन बीटाचा हायड्रोजन हे दोन जर रिमूव्ह केले तर अल्फा आणि बीटा ह्या दोन कार्बनमध्ये पाय बॉन्ड बनत असतो.
बघा इथला एक Br काढला, इथला एक हायड्रोजन काढला, अल्फा बीटामध्ये पाय बॉन्ड बनला. बघा अल्फा बीटामध्ये पाय बॉन्ड बनला. पाय बॉन्ड बनला म्हणजे काय बनलं आपलं, अल्किनचं फॉर्मेशन झालेलं आहे. अल्किनचं फॉर्मेशन झालेलं आहे. ठीक, गुड. नेक्स्ट बघूयात आपण. ह्याच्यामध्ये काय महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा. महत्त्वाचं पॉईंट पहिला आहे सेट-झेफ रूल आणि दुसरा असतो हॉफमन रूल आहे ना. हॉफमन रूल हे काय सांगतात बघा की ज्यावेळेस तुम्ही इलिमिनेशन करता, त्यावेळेस कुठला हायड्रोजन काढायचा आणि कुठला हायड्रोजन काढायचा, कुठल्या बीटाचा हायड्रोजन काढायचा. तर सेट-झेफ काय सांगत असतो बघा, सेट-झेफ असं म्हणत असतो की रिमूव्हल ऑफ बीटा हायड्रोजन फ्रॉम दॅट बीटा हायड्रोजन वेअर लेस नंबर ऑफ हायड्रोजन इज प्रेझेंट. काय सांगितलं मी, सेट-झेफ रूल काय सांगतो, रिमूव्हल ऑफ दॅट बीटा हायड्रोजन फ्रॉम दॅट बीटा कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. आणि हॉफमन काय सांगतो, हॉफमन हे सांगतो रिमूव्हल ऑफ दॅट बीटा हायड्रोजन फ्रॉम दॅट बीटा कार्बन विच हॅज मोर नंबर ऑफ बीटा हायड्रोजन. ठीक, हा सांगतो आपला हॉफमन रूल. नेक्स्ट बघा त्याच्यामध्ये द इज ऑफ डिहायड्रोजनेशन ऑफ अल्काइल हॅलाइड अकॉर्डिंग टू इज देअर ऑर्डर ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्सरी. सपोज तुमच्याकडे एक्झाम्पल आहे बघा, डायरेक्ट मी बॉन्ड लाईनमध्ये लिहितो बरं का. या ठिकाणी क्लोरीन आहे, या ठिकाणी क्लोरीन आहे आणि या ठिकाणी क्लोरीन आहे. हा कुठला आहे सांगा, हा प्रायमरी आहे सर, हा सेकंडरी आहे सर आणि हा टर्सरी आहे सर. ओके, यस. मग बघा आता ह्याच्यापैकी जर तुम्हाला ऑर्डर जर विचारली कशामध्ये इलिमिनेशन फास्ट होतं, कशामध्ये स्लो होतं जर विचारलं, काय सांगाल सांगा बरं. तर ह्याची करेक्ट ऑर्डर काय असते मग, टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी. असं का असतं, ड्यू टू स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. ह्याचं जर मी रिमूव्हल जर केलं बघा, इथला कार्बन, इथला क्लोरीन, इथला हायड्रोजन, काय बनतं सांगा, हे बनणार आहे. इथला रिमूव्ह केला तर काय बनतं सांगा, हे बनतं. इथला रिमूव्ह केल्यास काय बनतं, CH2 डबल बॉन्ड CH2 बनतं. बरोबर आहे. मला सांगा मग दिस इज मोर स्टेबल ड्यू टू हायपर कॉन्ज्युगेशन. ह्याच्याकडे अल्फा हायड्रोजन किती असतात, 3 आणि 3 6. ह्याच्याकडे अल्फा हायड्रोजन किती असतात, 3. ह्याच्याकडे अल्फा हायड्रोजन किती असतात, 0. त्यामुळे मोर स्टेबल, जेवढा अल्किन मोर स्टेबल असेल तेवढं इलिमिनेशन फास्ट होत असतं. त्यामुळे इज ऑफ कसं असणार आहे, इलिमिनेशन टर्सरी, सेकंडरी आणि प्रायमरी असेल. आता इज ऑफ फॉर्मेशन ऑफ अल्किन तुम्हाला सेम सांगितलं. अल्किन बघा, ह्या कार्बनला 2 R ग्रुप, ह्या कार्बनला 2 R ग्रुप. जेवढे जास्त R ग्रुप असतील तेवढा अल्फा हायड्रोजन जास्त असणार आहे. जेवढे अल्फा हायड्रोजन जास्त तेवढं अल्किन मोर स्टेबल असणार आहे ड्यू टू हायपर कॉन्ज्युगेशन. तर स्टॅबिलिटी ऑर्डर अशी आहे. ठीक आहे, फॉर्मेशन ऑर्डरची बी अशीच आहे. फॉर्मेशनची ऑर्डर अशी कशामुळे, ड्यू टू स्टॅबिलिटी ऑर्डरमुळं. कारण एखादा कंपाऊंड लवकर का बनतो, तर तो मोर स्टेबल आहे म्हणून बनतो. बरोबर आहे ना. जर लेस स्टेबल असेल तर फास्ट बनेल का, नाही बनणार आहे. त्यामुळं जे इज ऑफ फॉर्मेशन ऑर्डर ऑफ अल्किन आहे तेच कशासाठी असेल, स्टॅबिलिटी ऑफ अल्किनसाठी असेल. क्लिअर. नेक्स्ट मेथड आहे बघा, आता कुठले असणार आहे, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन म्हणजे काय सांगा आता, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, त्याला म्हणायचं डिहायड्रेशन. बरोबर आहे. आता डिहायड्रेशन कुणाचं होतं, अल्कोहोलचं होतं. तर अल्कोहोलची रिॲक्शन बघा, त्याची रिॲक्शन तुम्हाला कोणासोबत करायचं आहे, सल्फ्युरिक ॲसिड सोबत करा. ठीक आहे, ह्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो. बघा, हा OH घ्या आणि इथला H प्लस अटॅक केला, इथं OH बनेल, वॉटर मॉलिक्यूल निघून गेला आणि बीटावरचा हायड्रोजन, हे दोन वॉटर मॉलिक्यूल निघून गेला की अल्फा आणि बीटामध्ये डबल बॉन्ड आलेला. बघा, अल्फा आणि बीटामध्ये डबल बॉन्ड आलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी पण बघा, आता इथं अल्फावरती OH आहे ना, इथला OH आणि इथला एक H प्लस घ्या, वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल, पॉझिटिव्ह येईल. इथला काढा किंवा इथला काढा, सिमेट्रिक आहे. तुमचा बनणारा कंपाऊंड काय असेल, 1 मिनिट, सिमेट्रिक आहे का, नाही सिमेट्रिक नाही आहे ना. आपण याला बॉन्ड लाईनमध्ये लिहून बघूया, तुम्हाला व्यवस्थित समजेल ना. स्ट्रक्चर असं आहे बरं का. या ठिकाणी अल्कोहोल आहे, ह्याची रिॲक्शन H2SO4 सोबत किंवा H प्लस सोबत करा डायरेक्टली. काय होतं सांगा बरं, अटॅक होतो, वॉटर मॉलिक्यूल बनतो, निघून जातो, पॉझिटिव्ह चार्ज बनणार आहे ना, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आता ह्याला स्टेबल एक तर इथला हायड्रोजन करेल किंवा इथला हायड्रोजन करेल, म्हणजे त्यामुळं हा एक प्रोडक्ट पॉसिबल असेल आणि दुसरा कुठला असेल, हा एक प्रोडक्ट पॉसिबल असेल. तर मला सांगा, हा मोर स्टेबल आहे का, हा मोर स्टेबल आहे. बघा, अल्फा हायड्रोजन, ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन 3 आणि 3 6 आहेत. ह्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत,
2 आहेत. त्यामुळे हा तुमचा मेजर आहे बघा, हे मेजर डबल बॉन्ड, इथं 3 अल्फा हायड्रोजन आणि या मायनर आहे इथं 2च अल्फा हायड्रोजन. ठीक आहे. तर असा एक मेजर असतो आणि एक मायनर असतो. जो मोर स्टेबल अल्किन आहे तो मेजर असतो, जो लेस स्टेबल आहे तो मायनर असतो. आणि अल्किनची स्टॅबिलिटी कसं बघायचं, ऑन द बेसिस ऑफ हायपर कॉन्जुगेशन, म्हणजे अल्फा हायड्रोजन किती आहेत त्यावरनं बघायचं. ठीक आहे. ओके, चला आपण नेक्स्ट बघणार आहे. नेक्स्ट काय असेल आपलं बघा, यस, फ्रॉम डिहायड्रो हॅलोजनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड. ठीक आहे. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, विसिनल डायहॅलाइड घ्यायचं आहे. ठीक आहे. डिहायड्रोनेशन आहे, डिहॅलोजनेशन असणार आहे बघा, डिहॅलोजनेशन. आता डिहायड्रो हॅलोजनेशन म्हणजे काय असतं, हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करणे, बरोबर आहे. आणि डिहॅलोजनेशन म्हणजे काय, हॅलोजनला रिमूव्ह करणे. मग हॅलोजनला रिमूव्ह जर करायचं असेल तर विसिनल म्हणजे काय असं सांगा, विसिनल आणि जेमिनल सांगितले तुम्हाला. विसिनल डायहॅलाइड म्हणजे काय असतं आणि जेमिनल डायहॅलाइड म्हणजे काय असतं बघा. जर तुमच्या एकाच कार्बनला 2 हॅलोजन जर असतील त्याला म्हणायचं जेमिनल डायहॅलाइड. आणि जर ॲडजसंट कार्बनला 2 हॅलोजन जर असतील, ॲडजसंट कार्बनला 2 हॅलोजन जर असतील त्याला म्हणायचं विसिनल डायहॅलाइड. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, डिहॅलोजनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड है ना. डिहॅलोजनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हॅलोजन. तर बघा आता मी हे 2 जर हॅलोजन जर काढले तर काय होणार आहे, ह्या दोघांमध्ये पाय बॉन्ड येणार आहे बघा. 2 काढले, पाय बॉन्ड आला आणि काय बनला आपला, अल्किन बनला. आपण काय बनवतोय, अल्किनच बनवतोय सर. ठीक आहे. ह्यामध्ये एक्झाम्पल घ्या, CH2Br CH2Br, Br काढा, ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड बनला इथिन. इथला Br काढा, इथला Br काढा, डबल बॉन्ड बनलेला आहे प्रोपीन. इन प्रेझेन्स ऑफ काय बनतं, फक्त मेटल लक्षात ठेवा, झिंक असतो है ना. आणि बाय प्रोडक्ट ZnBr2 ZnBr2 ZnX2 असणार आहे. क्लिअर, गुड गुड. नेक्स्ट आता आपण काय बघणार आहे बघा, ॲडिशन रिॲक्शन थ्रू आपण काय बनवू शकतो, अल्किन बनवू शकतो बरं का, ॲडिशन रिॲक्शन थ्रू. हे जे काय आहे बघा, ह्याला तुम्ही असं लिहिण्यापेक्षा असं बी लिहू शकता है ना, H2PD आणि क्विनोलिन जर घेतलं, याला लिंडलार कॅटलिस्ट म्हणतो आपण. काय म्हणायचं, लिंडलार कॅटलिस्ट. आणि सोडियम इन लिक्विड NH3 जर असेल याला म्हणायचं बर्च रिडक्शन बरं का, नेम रिॲक्शन, बर्च रिडक्शन. तर एक गोष्ट लक्षात ठेवा ऑलवेज, हा तुमचा जो काय अल्काइन आहे, अल्काइन कसा आहे, इंटरनल अल्काइन आहे बरं का, इंटरनल. हा पण कसा आहे, इंटरनल. इंटरनल म्हणा किंवा नॉन टर्मिनल म्हणा. टर्मिनल कसा म्हणायचं, एकदम शेवटला असेल है ना, ज्यामध्ये sp कार्बनला हायड्रोजन असेल त्याला टर्मिनल म्हणायचं. तर लक्षात घ्या, जर तुम्ही इंटरनल अल्काइनवरती जर लिंडलार कॅटलिस्ट घेतला तर ऑलवेज सिस अल्किन भेटतो, ऑलवेज सिस अल्किन. म्हणजे H2चे ॲडिशन तुम्हाला सेम साईडनं करायचं, सेम साईडनं बघा. H2 सेम साईडला आलेत है ना, त्यामुळे सिस भेटला आहे. ज्यावेळेस तुम्ही इंटरनल किंवा नॉन टर्मिनल अल्काइनवरती सोडियम लिक्विड NH3 टाकता, म्हणजे बर्च रिडक्शन करता, त्यावेळेस ऑलवेज ट्रान्स अल्किन भेटतं, ऑलवेज ट्रान्स अल्किन भेटतं. ट्रान्स म्हणजे 2 हायड्रोजनचे ॲडिशन कसे होणार आहे, अपोजिट साईडनं ॲडिशन होणार आहे. तर लक्षात ठेवा हे ट्रान्स बनलेलं आहे. काय काय बोललो मी सर, पहिली कंडिशन आहे आपल्याकडे नॉन टर्मिनल अल्काइन पाहिजे किंवा इंटरनल अल्काइन पाहिजे. मग त्यावरती जर मी लिंडलार कॅटलिस्ट टाकला तर त्याचं ऑलवेज कन्व्हर्जन कशामध्ये होतं, 6 मध्ये होतं. किंवा असं म्हणण्यापेक्षा ऑलवेज कसे ॲडिशन होते, सीन ॲडिशन होते. त्यानंतर जर तुम्ही नॉन टर्मिनल किंवा इंटरनल अल्काइनवरती सोडियम इन लिक्विड NH3 जर टाकलं किंवा बर्च रिडक्शन जर केली तर ऑलवेज काय बनतं, ट्रान्स अल्किन बनतं. म्हणजे H2चे ॲडिशन कसे असणार आहे, अपोजिट असणार आहे. ठीक, ओके सर, समजलं, आता समजलं सर है ना. हे झालं आपलं काय, ॲडिशन रिॲक्शन. ठीक आहे. ॲडिशन म्हणजे काय, H2चे ॲडिशन करतो ना आपण बघा, ह्यामध्ये बी करतोय, ह्यामध्ये पण करतोय है ना, त्यामुळे ॲडिशन रिॲक्शन म्हणायचं आहे.
नेक्स्ट बघूयात आपण, ते झालं आपलं प्रिपरेशन मेथड बरं का. त्या झालं आपल्या कुठल्या मेथड, प्रिपरेशन मेथड. आता आपण बघणार आहे कुठल्या मेथड, आता आपण बघूयात ओके केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कीन. ह्याच्यामध्ये आपण बघूयात बघा, तर कुठलाही तुम्ही आपण काही एक्झाम्पल घेऊयात डायरेक्टलीचे. ओके तर पहिलं बघा तुम्ही अल्कीन घ्या, अल्कीन एक्झाम्पल घेऊयात आपण सिम्पली CH2 डबल बॉन्ड CH2. ह्याच्यावर जर मी H2 PD घ्या, प्लॅटिनम घ्या, निकेल घ्या, काही पण घ्या, H2 घ्या, H2 पैकी निकेल घ्या किंवा प्लॅटिनम घ्या किंवा पॅलेडियम घ्या, तर H2 चे ॲडिशन होते आणि काय होतं CH3 सिंगल बॉन्ड CH3, म्हणजे ऑलवेज काय भेटणार आहे तुम्हाला, अल्केन भेटणार आहे, अल्केन. ठीक आहे, हायड्रोजनेशन रिॲक्शन आताच आपण बघितलंय प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अल्किनमध्ये है ना. ओके नेक्स्ट रिॲक्शन बघा, अल्किन घ्या, अल्किनचं जर ओझोनोलायसिस केलं O3 ZnH2O म्हणजे रिडक्टिव्ह ओझोनोलायसिस जर केलं तर काय काय बनवू शकतं, अल्डिहाइड और कीटोन बनवू शकतं. बघा लक्ष द्या इकडे, तुम्हाला सिंपल सांगतो टेक्निक. पहिली रिॲक्शन बघूयात आपण, CH2 डबल बॉन्ड CH2 ह्यावरती जर तुम्ही O3 जर टाकलात, O3 इन प्रेझेन्स ऑफ झिंक आणि वॉटर, तर फर्स्ट स्टेपमध्ये काय बनतं याचं, CH2 सिंगल बॉन्ड CH2 या ठिकाणी काय असेल, डायरेक्ट प्रोडक्ट लिहा बरं का, तुम्हाला सांगतो एक लक्ष द्या. यामध्ये इंटरमिडिएट बनतो ओझोन या नावाचा इंटरमिडिएट आहे ना. तर बघा ह्याच्यामध्ये काय होतं, हा बॉन्ड ब्रेक होणार आहे असा, इकडे एक ऑक्सिजन द्या, इकडे एक ऑक्सिजन द्या, बस झालं, बाकी काहीच नाही करायचं. लिहिते वेळेस कसं लिहायला, कार्बनला 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन आहे, म्हणजे हायड्रोजन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजन किती मोल आहेत, 2 मोल आहेत. काय बनलं सांगा बरं, अल्डिहाइड बनलेला आहे, अल्डिहाइड. दुसरे एक्झाम्पल घ्या, एक आहे तुमच्याकडे CH3 कार्बन डबल बॉन्ड कार्बन CH3 करा, सेम कंडिशन ओझोनोलायसिस केले की हा बॉन्ड ब्रेक होईल, इकडे ऑक्सिजन द्या, इकडे ऑक्सिजन द्या, म्हणजे 2 मोल कशाचे बनतील सांगा, CH3 C डबल बॉन्ड OH, म्हणजे अल्डिहाइडचे अगेन 2 मोल कशाचे बनलेत, अल्डिहाइडचे बनलेत. तिसरे एक्झाम्पल बघा आता, सपोज CH3 कार्बन CH3 डबल बॉन्ड CH या ठिकाणी असेल CH3, करा ओझोनोलायसिस, हा बॉन्ड ब्रेक करा, इकडे ऑक्सिजन, इकडे ऑक्सिजन, काय बनला बघा, एक बनलेला आहे CH3 C डबल बॉन्ड O या ठिकाणी CH3, एक कीटोन बनलेला आणि एक काय बनलेला आहे इकडं, अल्डिहाइड बनलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचे पॉसिबल असतील बरं का ओझोनोलायसिसमध्ये, एक तर दोन्ही कीटोन असतील किंवा दोन्ही अल्डिहाइड असतील किंवा एक अल्डिहाइड आणि एक कीटोन असेल. ठीक, हे झालं आपलं ओझोनोलायसिस. नेक्स्ट बघूयात आपण याच्यामध्ये ॲसिडिक KMnO4 जर टाकलं तर कीटोन किंवा ॲसिड भेटतं बरं का. जसं की बघा तुमच्याकडे एक्झाम्पल आहे CH3 CH डबल बॉन्ड CH3, ह्याच्यावर जर तुम्ही KMnO4 जर टाकलं KMnO4 इन प्रेझेन्स ऑफ H+, तर हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हा बॉन्ड ब्रेक करतो, ह्याचं बे ॲसिड बनवतं, ह्याचं बे ॲसिड बनवतं, म्हणजे 2 मोल कशाचं असेल सांगा, CH3COOH ॲसिड बनलेला आहे ना. पण याच ठिकाणी दुसरं एक्झाम्पल बघा, आपल्याकडे हे जर असेल डबल बॉन्ड ऑक्सिजन नका घेऊ, हे डबल बॉन्ड असं जर असेल, ह्यावरती सेम कंडिशन घ्या KMnO4 आणि H+, त्यावेळेस हे काय करतं, हा बॉन्ड ब्रेक करतं, इकडे ऑक्सिजन देतं, म्हणजे 2 मोल कशाचे असतील, कीटोनचे असतील. कीटोनचं फर्दर ऑक्सिडेशन पॉसिबल नसतं, त्यामुळे इथंच रिॲक्शन थांबत असते. किंवा तिसरे एक्झाम्पल बघा आता तुम्ही, हे आहे, ह्यावरती जर सेम कंडिशन जर घेतलात तुम्ही, हा बॉन्ड ब्रेक करा, इकडे ऑक्सिजन म्हणजे कीटोन बनला, इकडे अल्डिहाइड बनला, अल्डिहाइडचं अगेन तुम्हाला ऑक्सिडेशन करायचं आहे ॲसिडमध्ये, म्हणजे एक असेल कीटोन आणि एक असेल फॉर्मिक ॲसिडिक ॲसिड, तर असे तुम्हाला काय भेटतील, कंपाऊंड भेटतील. ठीक आहे, डायरेक्ट रिएजंट डायरेक्ट लक्षात ठेवायचं बरं का,
काय काय बनतात, कशाचं कशामध्ये बनतं, काय बनतं ते. ठीक आहे, कारण एक्झाममध्ये तुम्हाला काही सॉल्व करत बसायचे का नाही, असं एवढं फास्ट मेकॅनिझम वगैरे काय नाही, फक्त समजलं पाहिजे हा क्वेश्चन असा याचा हे टाकलं की हे बनतं, असा बॉन्ड ब्रेक तसा बॉन्ड ब्रेक बनणार आहे. क्लिअर, डन. नेक्स्ट कुठले असेल तुमचे बघा, ह्याची रिॲक्शन तुम्हाला कोल्ड KMnO4 सोबत करायची बरं. हा रिएजन लक्षात ठेवा, कोल्ड डायल्यूट ॲक्वियस सोल्युशन ऑफ KMnO4. ह्याला आपण बेयर्स रिएजन म्हणतो. कुठला रिएजंट, ह्याला म्हणायचं बेयर्स रिएजंट. ठीक आहे, आणि ह्याला 273 केल्विनला काय करायचं आहे, हीट करायचं आहे. हीट केली की जे काय तुम्हाला कंपाऊंड भेटणार आहे तो कंपाऊंड काय असेल तुमचा, विसिनल ग्लायकॉल असणार आहे. जसं की बघा विसिनल म्हणजे काय, दोन ॲडजसंट कार्बनला दोन OH असतील ना. जसं की एक्झाम्पल बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 ह्यावर बेयर रिएजंट जर घेतला, बेयर रिएजंट, हा बॉन्ड ब्रेक करा, इकडे एक OH इकडे एक OH द्या. CH2 सिंगल बॉन्ड केला, इकडे एक OH दिला, इकडे एक OH दिला, म्हणला का नाही विसिनल डायॉल. विसिनल डायॉल म्हणजे दोन OH आणि विसिनल म्हणजे ॲडजसंट कार्बनला. ठीक आहे, असं बनवायचं. तुम्ही इकडे कुठला एक्झाम्पल घेऊ शकता, जसं की बघा CH3 CH डबल बॉन्ड CH, या ठिकाणी असेल CH3, सेम बेयर रिएजन घ्या, डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड करा, इथं दोन OH लावा, CH3 CH CH CH3, या ठिकाणी OH, या ठिकाणी OH, अगेन काय बनला, विसिनल डायॉल. सोपं आहे ना. ठीक, नेक्स्ट काय असणार आहे आपलं बघा याच्यामध्ये, आता हे झाले आपली. नेक्स्ट आहे अल्किनची रिॲक्शन. जर तुम्ही HCl किंवा HBr सोबत जर केलात, HIची रिॲक्शन आपण करत नाही बरं का, HIची, का तर रिॲक्शन रिव्हर्सिबल असते, त्यामुळे HIची रिॲक्शन करायची नाही जनरली. आणि करायचंच असेल तर ऑक्सिडायझिंग एजंट यूज करायचे, जसं की HNO3 घ्या किंवा HiO4 घ्यायचं. ठीक आहे, मग तुम्हाला अल्किनवरती HClची ॲडिशन करायची किंवा HBrची, कुठला रूल फॉलो होईल, मार्कोव्हिको ॲडिशन. आता मार्कोव्हिको ॲडिशन म्हणजे काय, तर negative part of adding molecule add to those carbon of alkene which has less number of hydrogen. सर काय सांगितलं काय माहिती म्हणा, सांगतो बघा. एक्झाम्पल बघूयात आपण इथं, CH3 CH डबल बॉन्ड CH2, या ठिकाणी आपण तुम्ही HCl घ्या किंवा HBr घ्या बरं का. ठीक आहे, ह्याची मला याच्यावरती ॲडिशन करायचं आहे. तर मार्कोव्हिको रूलसाठी महत्त्वाची कंडिशन असते, तुमचं अल्किन अनसिमेट्रिकल पाहिजे बरं का, म्हणजे ह्या कार्बनला वेगळा हायड्रोजन, ह्या कार्बनला वेगळा हायड्रोजन पाहिजे, तर तुम्ही सांगू शकता मार्कोव्हिको आहे का अँटी मार्कोव्हिको आहे ते. ठीक, काय होतं बघा, ह्याचं डिसोसिएशन जर केलं H+ येतो आणि Cl- येणार आहे, बरोबर आहे. मग मार्कोव्हिको रूल काय सांगतो, हा तुमचा ॲडिंग मॉलिक्यूल ह्याच्यावरती ॲडिशन करायचं आहे ना. मग निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲडिंग मॉलिक्यूल ॲड टू दोज कार्बन ऑफ अल्किन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. म्हणजे हा जो निगेटिव्ह पार्ट आहे, ह्या दोन कार्बनपैकी कुठल्या कार्बनवर तयार झाला पाहिजे, ज्या कार्बनला कमी हायड्रोजन आहे तयार झाला पाहिजे. म्हणजे ह्या कार्बनला एकच हायड्रोजन आहे, ह्या कार्बनला दोन हायड्रोजन आहेत, म्हणजे ह्याचे ॲडिशन इथं होईल, ह्याचे ॲडिशन इथं होईल. म्हणजे काय बनेल सांगा, इथं CH3 CH CH3, या ठिकाणी Cl, ह्याला म्हणायचं मार्कोव्हिको ॲडिशन. मला सांगा तुम्ही ह्याच्यामध्ये सांगू शकता का मार्कोव्हिको किंवा अँटी मार्कोव्हिको? सर नाही सांगू शकत. काय नाही सांगू शकत, तर इकडे बी दोनच हायड्रोजन आहेत, तिकडे बी दोनच हायड्रोजन आहेत, कुणी एका ठिकाणी हायड्रोजन लावा आणि कुणी या ठिकाणी BR लावा, काय बनेल मग CH3 CH2 BR. आय होप तुम्हाला समजलेलं आहे मार्कोव्हिको रूल म्हणजे काय असतो ते. ठीक आहे, नेक्स्ट रिॲक्शन बघूयात आपण. आता अल्किन घ्यायचं आहे, अल्किनवरती ऑलवेज लक्षात ठेवा HBr जर घेतलात, इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड जर घेतलात, तर कुठला रूल फॉलो असतो, अँटी मार्कोव्हिको. ह्यालाच तुम्ही खराश इफेक्ट पण म्हणू शकता बरं का, खराश इफेक्ट म्हणायचं, खराश इफेक्ट. तर लक्षात घ्या, अँटी मार्कोव्हिको रूल कुणा कुण्या ठिकाणी लागणार आहे किंवा खराश इफेक्ट, त्यासाठी महत्त्वाची कंडिशन आहे तुमचा अल्किन अनसिमेट्रिकल पाहिजे. दुसरी महत्त्वाची कंडिशन आहे तुमचा HBrच पाहिजे, HCl नाही चालत, HI नाही चालत, HF नाही चालत. अनसिमेट्रिकल अल्किन पाहिजे, यस सर. HBr पाहिजे, यस सर. HBr सोबत परऑक्साईड पाहिजे. ह्या तीन कंडिशन ज्यावेळेस येतील त्यावेळेस ऑलवेज कुठला रूल असेल, अँटी मार्कोव्हिको रूल असेल. मग अँटी मार्कोव्हिको रूल काय सांगतो, मार्कोव्हिकोच्या अपोजिट सांगतो. मार्कोव्हिको काय सांगत होता, ॲडिशन ऑफ किंवा निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲडिंग मॉलिक्यूल ॲड टू दोज कार्बन ऑफ अल्किन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन, राईट, यस. मग अँटी मार्कोव्हिको काय सांगतोय, ॲडिशन ऑफ
निगेटिव्ह पार्ट किंवा निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲडिंग मॉलिक्यूल ॲड टू दोज कार्बन ऑफ अल्किन विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन. ठीक, जसं की ह्याचं एक्झाम्पल घेऊयात आपण. पहिली कंडिशन काय एक्झाम्पलमध्ये, सर अनसिमेट्रिकल अल्किन पाहिजे, घेतला मी अनसिमेट्रिकल अल्किन. दुसरी कंडिशन काय लागते, सर HBr पाहिजे, घेतला मी HBr. तिसरी कंडिशन काय लागते, सर यासोबत परऑक्साईड पाहिजे, घेतला मी परऑक्साईड. आता कुठले ॲडिशन होणार आहे, अँटी मार्कोनिको. मग अँटी मार्कोनिको काय सांगते सांगा बरं, की ह्याचं बघा ह्यापैकी निगेटिव्ह पार्ट कोणावरती आहे, Br निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह असणार आहे. मग निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲडिंग मॉलिक्यूल ॲड टू दोज कार्बन ऑफ अल्किन विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन, म्हणजे Br इथं लागेल, हायड्रोजन इथं लागेल. करेक्ट आन्सर काय असेल, CH3 CH2 या ठिकाणी CH2 या ठिकाणी Br. याला म्हणायचं अँटी मार्कोनिको रूल. गॉट इट, गुड गुड. नेक्स्ट बघा आता, अल्किनची रिॲक्शन वॉटर सोबत करा इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. या ठिकाणी पण मार्कोनिको ॲडिशन होणार आहे आणि अल्कोहोलच बनणार आहे. सेम एक्झाम्पल घ्या. सपोज तुमच्याकडे एक्झाम्पल आहे CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. ह्यावरती मी काय केलेलं आहे, H+ आणि वॉटर घेतलेलं आहे ना, H+ सल्फ्युरिक ॲसिडचा घेतला आहे. तर यामध्ये पण मार्कोनिको ॲडिशन म्हणजे काय असेल, आता वॉटरचं डिसोसिएशन H+ OH- इथं लागेल, हायड्रोजन इथं लागेल. काय बनेल सांगा प्रोडक्ट, CH3 CH2 CH3 या ठिकाणी असेल OH. कुठला रूल फॉलो केलेला आहे, मार्कोनिको. काय बनलेला आहे, अल्कोहोल बनलेला आहे. इथे पण काय सांगितलेलं आहे, अल्कोहोलच बनतो, राईट. त्यानंतर नेक्स्ट कुठलं आहे बघा, आता अल्किन घ्यायचं आहे आणि अल्किनचं पॉलिमरायझेशन. अल्किन घ्या आणि त्याला हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर आणि एक कॅटलिस्ट जर घेतला त्याचं पॉलिमरायझेशन होतं बघा. पॉलिमरायझेशन म्हणजे काय आपण पुढे शिकणार आहे पॉलिमर टॉपिकमध्ये, ठीक आहे. नेक्स्ट आणि लास्ट आहे तुमचं हॅलोजनेशन. काय असणार आहे, हॅलोजनेशन असणार आहे. आता हॅलोजनेशनमध्ये काय असेल बघा, हॅलोजनेशन थोडंसं वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळं असतं बरं का. जसं की बघा या ठिकाणी CH3 CH डबल बॉन्ड CH2 जर घेतला, या ठिकाणी घ्या Cl2 आणि इन प्रेझेन्स ऑफ नॉन पोलर सॉल्व्हंट CCl4 घ्या. त्यावेळेस सिम्पली तुम्हाला ह्या 2 Clचे ॲडिशन करायचे. हॅलोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ 2 हॅलोजन. तर काय बनेल सांगा, इथं CH3 CH या ठिकाणी असेल CH2, या ठिकाणी Cl असेल, या ठिकाणी Cl असेल. खूप सोपं आहे ना. पण याच ठिकाणी मी दुसरी रिॲक्शन देतोय बघा तुम्हाला. त्या दुसऱ्या रिॲक्शनमध्ये मी काय केलेलं आहे, सेम अल्किन घेतलेलं आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2, सेम क्लोरीन हॅलोजन पण घेतलेला आहे, फक्त CCl4च्या ऐवजी वॉटर घेतलेला आहे. आता या ठिकाणी प्रोडक्ट वेगळा असतो. या ठिकाणी प्रोडक्ट कसा असणार आहे बघा, CH3 CH CH2 या ठिकाणी Cl असेल, या ठिकाणी OH असेल. कारण ज्यावेळेस तुम्ही या दोघांचे रिॲक्शन करता त्यावेळेस काय बनतं सांगा, या दोघांचं ह्यावेळेस बनतं Cl आणि OH, हायपोक्लोरस ॲसिड बनतं, ठीक आहे. आणि ह्याचं डिसोसिएशन कसं होतं, यावरती डेल पॉझिटिव्ह, यावरती डेल निगेटिव्ह असणार आहे. मग सेम इथं कुठला रूल फॉलो होईल, मार्कोनिको ॲडिशन. निगेटिव्ह पार्ट कुठं ॲड होईल, ज्या ठिकाणी कमी हायड्रोजन आहेत. पॉझिटिव्ह कुठे होईल, ज्या ठिकाणी जास्त हायड्रोजन आहेत. क्लिअर आहे, डन. ओके, सो हे झाले आपले काय, हॅलोजनेशन रिॲक्शन, दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन. चला नेक्स्ट बघूयात. ह्याचे एक्झाम्पल बघा आता. विच ऑफ द फॉलोइंग विल बी मोस्ट रिॲक्टिव्ह टुवर्ड्स डिहायड्रोहॅलोजनेशन. बघा डिहायड्रोहॅलोजनेशनची मोर रिॲक्ट तुम्हाला सांगितले, प्रायमरी सेकंडरी टर्शरी पैकी कसा रेट असतो, टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी, है ना. मोस्ट रिॲक्टिव्ह कोण असेल, मग तुमचा हा टर्शरीवाला असेल. कारण हा जर निघून गेला तर डबल बॉन्ड बनणारा कसा आहे, मोर स्टेबल असतो डबल बॉन्ड, है ना. नेक्स्ट बघा, व्हेन 2-chloro-2-methyl ब्युटेन, 2-chloro-2-methyl-ब्युटेन जर घेतला आपण आणि ह्याची रिॲक्शन कुणासोबत केलेली आहे, अल्कोहोलिक KOH सोबत. KOH अल्कोहोलिक घेतलेला आहे, म्हणजे कुठली रिॲक्शन असणार तुमची, बीटा इलिमिनेशन रिॲक्शन आहे ना. तर बघा तुमचा बेस स्मॉल असेल, लिव्हिंग ग्रुप क्लोरीन असेल, तर या ठिकाणी कुठला रूल फॉलो होत असतो, सेट-जेफ रूल फॉलो होतो बरं का. सेट-जेफ काय सांगतो, ज्या बीटाला जास्त कमी हायड्रोजन आहे तिथला हायड्रोजन काढायचा. मला सांगा हा कुठला कार्बन झाला, हा झाला सर अल्फा कार्बन, हा झाला सर बीटा कार्बन, हा झाला सर बीटा कार्बन, हा झाला सर बीटा कार्बन.
बरोबर आहे. मग मला कुठला हायड्रोजन काढायचं आहे, बीटावरचा हायड्रोजन काढायचं आहे. पण हॉफमन-सेटजेप रूल काय सांगतो, त्या बीटाचा हायड्रोजन काढा ज्या बीटावरती कमी हायड्रोजन आहेत. इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत. म्हणजे काय करा, इथला एक हायड्रोजन काढा, इथला एक क्लोरीन काढा, ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड द्या. म्हणजे काय बनणार आहे तुमचं कंपाऊंड, हे बनेल. ह्याचं बघा कुठं आहे स्ट्रक्चर, आहे CH3 टॉईस कार्बन डबल बॉन्ड CH3 टॉईस कार्बन डबल बॉन्ड CH3. करेक्ट आन्सर इज ए असेल. ठीक, ओके. नेक्स्ट बघूयात आपण. हां, काय म्हणलेलं बघा, अल्किन डिकलराइज द ब्रोमीन वॉटर. बरोबर आहे, ब्रोमीनची रिॲक्शन होते अल्किन सोबत, आहे ना. ब्रोमीनचा कलर कसा असतो, ब्राऊन कलर असतो. त्याला वॉटर अल्किन सोबत रिॲक्शन केले की कलरलेस होणार आहे, कारण म्हणजे Br2 राहिलाच नाही. ठीक आहे, त्यामुळं ब्रोमीन कलरलेस करतो टेम्परेचर. दिस टेस्ट इज यूज्ड फॉर डिस्टिंग्विश अल्किन फ्रॉम अल्केन. आणि ह्याला काय म्हणतो आपण, अनसॅच्युरेशन टेस्ट म्हणत असतो बरं का. कारण बघा अल्केन कसा आहे तुमचा, सॅच्युरेटेड आहे. अल्किन कसा आहे, अनसॅच्युरेटेड आहे ना. म्हणजे तुमच्या एका बिकरमध्ये अल्केन आणि अल्किन आहेत बरं का, किंवा 2 बिकर आहेत, एका बिकरमध्ये अल्किन आहे, एका बिकरमध्ये अल्केन आहे. आणि तुम्हाला बघायचं आहे का मला अल्किन कुठला आणि अल्केन कुठला आहे. मग काय करा, Br2 जे आहे, Br2 वॉटर काय करा, त्या अल्किनच्या सोल्युशनमध्ये पण टाका आणि अल्केनच्या सोल्युशनमध्ये पण टाका. Br2 वॉटरचा कलर कसा असतो, ब्राऊन कलर असतो. जर मी अल्किनमध्ये ॲड केला Br2, तर Br2चं ॲडिशन होते रिॲक्शन. बरोबर आहे. मग रिॲक्शन झालं की Br2चा जो कलर आहे तो डिकलराइज होतो. आणि अल्केनमध्ये जर Br2 वॉटर टाकलं तर अल्केन आणि Br2चं रिॲक्शन काहीच नाही होत ना, ॲडिशन रिॲक्शन. त्यामुळं अल्केनमध्ये जर Br2 टाकलं कलर ॲज इट इज राहतो, अल्केनमध्ये टाकलं कलर चेंज होतो, डिकलराइज होतो. म्हणजे आपण टेस्ट कोणाकोणाची करतो, कशामध्ये, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडमध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी आपण टेस्ट करत असतो. बघा, ॲडिशन ऑफ HI टू डबल बॉन्ड टू प्रोपीन yield isopropyl iodide and not N-propyl iodide, the major product, because addition proceed through Markovnikov rule. काय म्हणलेलं आहे, प्रोपीन CH3 CH डबल बॉन्ड CH2, ह्याच्यावरती HI चे ॲडिशन केलेले आहे ना, HI चे ॲडिशन केलेले आहे. परऑक्साईड वगैरे काहीच दिलेलं नाही ना. मग परऑक्साईड नाही किंवा HBr बी नाही, अनसिमेट्रिकल अल्किन आहे, म्हणजे ॲडिशन कुठली रिॲक्शन जाते, हे मार्कोनिको जाते. बरोबर आहे. CH3 CH या ठिकाणी असेल आयोडीन. कुठला रूल फॉलो झालेला आहे, मार्कोनिको ॲडिशन रिॲक्शन असेल. ठीक आहे, मार्कोनिको ॲडिशन रिॲक्शन. नेक्स्ट बघा, इन प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक परऑक्साईड But1ene रिॲक्ट विथ HBr. बघा, But1ene स्ट्रक्चर 1 2 3 4, हे But1ene झालं. ह्याची रिॲक्शन HBr सोबत घेतलेली आहे इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड दिलेलं आहे ना. मला सांगा, अनसिमेट्रिकल अल्किन आहे सर, HBr बी आहे सर, परऑक्साईड बी आहे सर, म्हणजे रिॲक्शन कुठले असणार आहे, अँटी मार्कोनिको रूल असणार आहे ना. मग अँटी मार्कोनिको म्हणजे Br इथं लागेल, हायड्रोजन इथं लागेल. करेक्ट आन्सर काय असेल, या ठिकाणी हे असेल. ह्याचं नाव काय, 1 2 3 4 1 ब्रोमोब्युटेन असेल. 1 ब्रोमोब्युटेन, C इज करेक्ट आन्सर. ठीक, ओके. नेक्स्ट बघूयात आपण. ओके, ह्या काय, प्रिपरेशन ऑफ अल्काइन बघायचं आपल्याला आता. ठीक आहे, अल्किन पण आपलं काय झालेलं आहे, संपलेलं आहे. आता बघायची प्रिपरेशन ऑफ अल्काइन. तर बघा, आता पहिली काय, डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड. विसिनल डायहॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजनेशन करायचं आहे. डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. ठीक आहे, तर काय करा बघा, इथला एक हॅलोजन घ्या, इथला एक हायड्रोजन घ्या, डबल बॉन्ड बनला. इथला एक हायड्रोजन घ्या, इथला एक हायड्रोजन घ्या, ट्रिपल बॉन्ड बनलेला आहे. फर्स्ट स्टेपमध्ये आपण KOH घेतला आहे, इथले 2 गेले बघा, अल्किन बनलेला आहे ना. आता इथं H आहे, इथं X आहे. सेकंड स्टेपमध्ये स्ट्रॉंग बेस घ्यायचं आहे. मग स्ट्रॉंग बेस इथला हायड्रोजन काढेल, इथला हॅलोजन काढेल, या दिगामध्ये काय बनणार आहे, ट्रिपल बॉन्ड. काय बनला आपला, अल्काइन बनला आहे. कशापासून बनवलं आहे आपण, विसिनल डायहॅलाइडपासून बनवलेला आहे. बरोबर आहे. काय काय घ्यायचं, फर्स्ट स्टेपमध्ये थोडासा वीक बेस घ्यायचा, सेकंड स्टेपमध्ये स्ट्रॉंग बेस घ्यायचा आहे. त्यावेळेस तुमचं काय बनतं, हे अल्काइन बनतं आहे. ठीक, ओके. ह्यामध्ये पण दुसरं एक्झाम्पल आहे बघा, इथं क्लोरीन आहे, इथं क्लोरीन आहे. KOH घेतला, अल्कोहोलिक KOH. काय करा सांगा, इथला एक क्लोरीन काढा, इथला एक हायड्रोजन काढा, डबल बॉन्ड बनला. परत स्ट्रॉंग बेस घेतला आहे, इथला क्लोरीन काढा, इथला हायड्रोजन काढा, ट्रिपल बॉन्ड बनलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कशापासून बनवू शकतो, डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड. नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट काय असणार आहे बघा,
प्रिपरेशन ऑफ ॲसिटिलीन फ्रॉम कॅल्शियम कार्बाईड. बघा हे जनरली कुठे यूज केलं जातं, लार्ज स्केल प्रोडक्शन जर करायचं असेल अल्काईनचं त्यावेळेस आपण काय करत असतो, कॅल्शियम कार्बाईड दॅट इज CaC2 इज मेड टू रिॲक्ट विथ वॉटर. कॅल्शियम कार्बाईडचे वॉटरसोबत रिॲक्शन करा आणि कसं बनतं बघा, इट इज प्रिपेअर्ड बाय हिटिंग क्विकलाइम इन प्रेझेन्स ऑफ कोक. क्विकलाइम इज ऑब्टेन बाय इंट्रोड्युसिंग लाइमस्टोन टू हीट. काय करा तुम्ही बघा, कॅल्शियम कार्बोनेटला जर हीट केलं याचं कन्वर्जन कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 होतं. मग CaOची रिॲक्शन 3 कार्बनसोबत जर केलात यालाच कोक म्हणतो आपण आहे ना, तर काय बनतं CaC2 कॅल्शियम कार्बाईड बनतं. मग कॅल्शियम कार्बाईडचं हायड्रोलायसिस केलात की तुम्हाला अल्काईन भेटतो. बघा कसं होतं हायड्रोलायसिस, तुमच्याकडे आहे CaC2 आणि ह्याचं हायड्रोलायसिस करायचं आहे H2O. मला सांगा CaC2चं जर मी डिसोसिएशन केलं कसं होतं सर, कॅल्शियमवरती 2+ चार्ज असतो म्हणजे C2वरती कुठं असणार आहे -2 असणार आहे सर. मग मी H2Oचं डिसोसिएशन जर केलं कसं होतं सर, ह्याचं डिसोसिएशन H+ होतं आणि OH- होतं. मग मला सांगा कोण कोण जातं, प्लसकडे मायनस जाईल, मायनसकडे प्लस जाईल आहे ना. म्हणजे काय होईल सांगा बरं, इथं आता हा प्लस आहे, ह्या प्लस कुणासोबत रिॲक्शन करेल मायनससोबत आणि ह्या मायनस कुणासोबत करेल प्लससोबत. मला सांगा इथं +2 चार्ज आहे, तिथं -1च आहे म्हणजे 2 OH कॅल्शियमसोबत लागतील म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनलेला आहे. इथे कार्बनवरती 2 निगेटिव्ह आहे, H वरती 1च पॉझिटिव्ह आहे म्हणजे 2 हायड्रोजन लागतील. काय बनेल C2H2. ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं, हायड्रोजन कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आणि हायड्रोजन. बनला का आपला ॲसिटिलीन. ठीक आहे, ह्याला ॲसिटिलीन म्हणा किंवा अल्काईन म्हणा किंवा इथाईन म्हणा, ॲसिटिलीन म्हणा, इथाईन म्हणा किंवा अल्काईन म्हणायचं. ठीक आहे, गुड. हे झालं आपलं फ्रॉम कॅल्शियम कार्बाईड. नेक्स्ट बघणार आहे आपण ॲसिडिटी ऑफ अल्काईन. हे महत्त्वाचं आहे बरं का, ॲसिडिटी ऑफ अल्काईन. बघा आता ट्रिपल बॉन्ड कार्बन ॲटम इज अल्काईन इज sp हायब्रिडाइज. बरोबर आहे, आपण हायब्रिडायझेशन कसं करायचं ते बघितलेलं आहे. आणि sp हायब्रिडायझेशन जर म्हणलं त्यामध्ये Sचं पर्सेंटेज किती असतं, 50% असतं है ना. मग बघा आता these attract the CH bond alkyne to great extent, thus alkyne molecules can easily lose hydrogen atom, hence act as a लॉरी ब्रॉन्स्टेड ॲसिड. आता काय होतं बघा, जनरली जर तुमच्या sp3 कार्बनला हायड्रोजन अटॅच असेल तर तो लेस ॲसिडिक असतो आणि तोच हायड्रोजन जर sp कार्बनला अटॅच असेल तर मोर ॲसिडिक होतो. का होतो तर sp कार्बन म्हणलं की त्या कार्बनकडे 50% S कॅरेक्टर येतं आणि 50% S कॅरेक्टर आलं म्हणजे त्या कार्बनची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी वाढते आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी वाढल्यामुळं त्याची जो काय हायड्रोजन देण्याची टेंडन्सी आहे ती पण वाढते. बरोबर आहे, त्यामुळे बघा आता ह्यामध्ये तुम्हाला ऑर्डर दिलेली बघा, हे दिसते तुम्हाला व्यवस्थित आहे ना. इथं तुमचं हायब्रिडायझेशन काय, ह्या कार्बनची sp आहे, ह्या कार्बनची काय आहे sp2 आहे, ह्या कार्बनची काय आहे sp3 आहे. ह्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर जर बघितलात कसे असते, sp इज ग्रेटर दॅन sp2 इज ग्रेटर दॅन sp3. का तर ह्यामध्ये 50% काय असतं S कॅरेक्टर असतं, ह्यामध्ये 33.3% काय असतं S कॅरेक्टर असतं, ह्यामध्ये 25% काय असतं S कॅरेक्टर असतं. जेवढा जास्त मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह तेवढा तो मोर ॲसिडिक असणार, त्यामुळे करेक्ट ऑर्डर हे असं दिलेलं आहे. बरोबर आहे, ह्यामध्ये बघा इथं पण sp आहे, इथं पण sp आहे, इथं sp3 वरती हायड्रोजन आहे म्हणजे हा बघा तुमचा ह्या CH3चा प्लस आय इफेक्ट आहे ना, प्लस आय इफेक्टमुळे ॲसिडिटी कमी होत असते. त्यामुळे तो करेक्ट ऑर्डर काय असेल 1, 2 आणि 3 असणार आहे. हे झालं ॲसिडिटी ऑफ अल्काईन. ओके, नेक्स्ट बघूयात आपण ॲडिशन ऑफ हॅलोजन. आता केमिकल प्रॉपर्टीज बघायचे आपल्याला, केमिकल प्रॉपर्टीज. तर बघा एक अल्काईन घ्या, अल्काईन हा तुमचा अल्काईन झाला. बरोबर आहे, तर अल्काईनमध्ये किती पाय बॉन्ड आहेत सांगा, किती पाय बॉन्ड सर 2 पाय बॉन्ड आहेत. म्हणजे 2 पाय बॉन्ड मला काय करायचं आहे, अल्काईनचं कन्वर्जन अल्केनमध्ये करायचं आहे ना, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये करायचं आहे. त्यावेळेस किती X2चे मॉलिक्यूल लागतील सर, 2 X2चे मॉलिक्यूल लागतील आहे ना. मग बस हे 2 X2चे मॉलिक्यूल घ्या, X2 X इज इक्वल टू काय का असेल, क्लोरीन किंवा ब्रोमिन असेल. बरं का, आयोडीन नसेल आणि फ्लोरीन पण नसेल, कारण आयोडीनमध्ये रिॲक्शन रिव्हर्सिबल जाते. ठीक आहे, मग काय करा, मग सिम्पली काय करायचं बघा, ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये करायचं आहे आणि ह्या कार्बनला 2 हॅलोजन, ह्या कार्बनला 2 हॅलोजन लावायचं. त्याला आपण म्हणत असतो विसिनल टेट्रा हॅलाइड म्हणायचं. काय विसिनल टेट्रा हॅलाइड.
ठीक आहे. विसिनल म्हणजे ॲडजस्टंट कार्बनला किती हॅलोजन आहेत? 4 हॅलोजन, म्हणजे विसिनल टेट्राहॅलाइड. काय सांगाल तुम्ही मग? व्हेन अल्काइन रिॲक्ट विथ हॅलोजन इट गिव्स विसिनल टेट्राहॅलाइड. चालेल, खूप सोपं आहे ना. चला नेक्स्ट बघूयात आपण ॲडिशन हायड्रोजन हॅलाइड. काय करायचं तुम्हाला? हायड्रोजन हॅलाइड म्हणजे HCl घ्या, HBr घ्या किंवा HI घ्यायचं आहे. ॲड टू अल्काइन अक्रॉस कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इन 2 स्टेप फ्रॉम जेमिनल डायहॅलाइड in which 2 halogen atoms are attached to the same carbon atom. The addition of HX is in both the steps takes place according to Markovnikov rule. ठीक आहे. बघा अल्काइन वरती जर तुम्हाला HX ॲडिशन करायचं असेल, HX म्हणजे HCl असू द्या, HBr असू द्या किंवा HI असू द्या, तर ॲडिशन कशी करायची? मार्कोव्निको रूलनुसार. तर सिम्पली तुम्हाला लिहून देतो बघा, डेफिनेशन सांगतो बघा किंवा ट्रिक सांगतो की काय करायचं. आपण अल्काइनवरती जर हॅलोजनची ॲडिशन केली तर ऑलवेज विसिनल टेट्राहॅलाइड बनतं, आणि अल्काइनवरती जर HXची ॲडिशन केली तर ऑलवेज जेमिनल डायहॅलाइड बनतं. जेमिनल डायहॅलाइड म्हणजे एकाच कार्बनवरती 2 हॅलोजन असणे, बरोबर आहे? ठीक आहे. तर बघा बनलाय का? बघा इथे एकाच कार्बनवरती काय लागलेलं आहे? 2 हॅलोजन लागलेलं आहे. ठीक आहे. ह्याला काय म्हणायचं आहे? जेमिनल डायहॅलाइड. काय सिंपल आहे रे. अल्काइन घ्या, अल्काइनवरती HCl टाका, जेमिनल डायक्लोराइड बनलं. अल्काइन घ्या, अल्काइनवरती HBr टाका, जेमिनल डायब्रोमाइड बनलं. एकाच कार्बनला 2 हॅलोजन लावायचे बस. बाकी तुम्हाला मेकॅनिझम वगैरे काहीच गरज नाही आहे ना. नेक्स्ट बघणार आहे आपण ह्याचे एक्झाम्पल बघूयात है ना. तर बघा आता आयडेंटिफाय द प्रोडक्ट 1,2-डायक्लोरोप्रोपेन. 1,2-डायक्लोरोप्रोपेन. प्रोपेन म्हणजे स्ट्रक्चर कसं असेल? असं असेल. 1,2 म्हणजे काय असणार? या ठिकाणी क्लोरीन असेल, या ठिकाणी क्लोरीन असणार आहे. ह्याची रिॲक्शन बघा अल्कोहोलिक KOH सोबत केली फर्स्ट स्टेपमध्ये, म्हणजे एक्स काय असेल सांगा तुमचा? KOH सोबत रिॲक्शन केल्यानंतर एक्स तुमचा काय असेल? हे असेल, बरोबर आहे. या ठिकाणी Cl घ्या. परत Y म्हणजे काय असणार? याच्यावरती NaNH2 घेतलेला आहे, स्ट्रॉंग बेस, बरोबर आहे. इथला हायड्रोजन रिमूव्ह करेल आणि काय बनेल इथं? ट्रिपल बॉन्ड म्हणजे प्रोपाईन बनणार आहे. करेक्ट आन्सर इज बी असेल. नेक्स्ट आहे बघा ॲसिटिलीन रिॲक्ट विथ एक्सेस ऑफ HBr. ॲसिटिलीनचं स्ट्रक्चर कसं असतं? हायड्रोजन कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन हायड्रोजन. ह्याचं रिॲक्शन HBr सोबत करा एक्सेसमध्ये. आता सांगितलं मी तुम्हाला आहे ना. अल्काइनची रिॲक्शन HBr सोबत केली की ऑलवेज काय बनतं? जेमिनल डायब्रोमाइड. करा मग. CH3 कार्बनला 1 हायड्रोजन आणि 2 काय असतील? Br. ह्याचं नाव काय असेल सांगा? 1,1 डाय ब्रोमो इथेन असेल. 1,1 डायब्रोमो इथेन. करेक्ट आन्सर इज बी असेल है ना. काय म्हणते बघा विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन विल इल्ड 2,2-डायब्रोमोप्रोपेन. 2,2-डायब्रोमोप्रोपेन म्हणजे काय असणार आहे? या ठिकाणी Br, या ठिकाणी Br असणार आहे ना. ठीक आहे. मग काय करावं लागेल सांगा तुम्हाला? हे तुमचं अल्किन आहे, अल्किनवरती 2 Br लागत नसतात, अल्काइनवरती लागत असतात है ना. म्हणजे हे तुमचं अल्काइन आहे आणि मार्कोव्निको रूल आहे. हे पण अल्किन आहे, हे तर वेगळाच आहे. करेक्ट आन्सर तुमचं बी असणार आहे. कारण बी मध्ये काय दिलेलं आहे बघा? कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन हायड्रोजन. ह्यावरती HBr जर घेतलात मार्कोव्निको रूलनुसार काय बनेल? विसिनल डायब्रोमाइड. या ठिकाणी ब्रोमीन असेल, या ठिकाणी एक ब्रोमीन असेल, या ठिकाणी CH3 असणार. ठीक आहे. हे असेल आपला आन्सर. ओके. चला नेक्स्ट बघूयात आपण. समजलं हे व्यवस्थित? गुड. नेक्स्ट बघूयात आपण येस ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. तर ॲरोमॅटिक कशाला म्हणायचं तुम्हाला सांगितलं. ॲरोमॅटिकचा रूल आता सायक्लिक प्लेनार कॉन्जुगेशन पाहिजे, 4n+2π इलेक्ट्रॉन पाहिजे. बेंझिन अँड ऑल कंपाऊंड दॅट हॅव द स्ट्रक्चर अँड केमिकल प्रॉपर्टीज रिसेंबलिंग बेंझिन आर क्लासिफाईड ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड. म्हणजे असे कंपाऊंड जे बेंझिन असतात किंवा असे कंपाऊंड जे बेंझिनसारखी प्रॉपर्टी शो करतात त्या सगळ्या कंपाऊंडला म्हणायचं ॲरोमॅटिक कंपाऊंड. ठीक आहे. त्यामध्ये बघा तुमचा हा बेंझिन असेल किंवा मेथाइल बेंझिनला आपण टोल्युइन म्हणत असतो बरं का, कॉमन नेम. किंवा ब्रोमो बेंझिन असेल, फिनॉल असेल किंवा नॅफ्थॅलिन. सगळ्याचे सगळे काय आहेत तुमचे? ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आहेत किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत, नॉट हायड्रोकार्बन. कारण दिस इज नॉट हायड्रोकार्बन, दिस इज नॉट हायड्रोकार्बन है ना. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण द डिफरन्स बिटवीन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स अँड ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. हा टेबल लक्षात ठेवायच्यावरती क्वेश्चन ॲज इट इज असतात बरं का.
पहिला डिफरन्स आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेन हायर पर्सेंटेज ऑफ कार्बन आणि ॲलिफॅटिकमध्ये कशा असतात, लोअर पर्सेंटेज ऑफ कार्बन. हे खूप महत्त्वाचं आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंड जे असतात ते सुटी फ्लेमसोबत बर्न करतात, जळतात, बरोबर आहे. आणि हे दे बर्न विथ नॉन सुटी फ्लेम आहे ना, दे बर्न विथ नॉन सुटी फ्लेम. नेक्स्ट काय बघा, दे आर सायक्लिक कंपाऊंड विथ अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. ॲरोमॅटिक तुमचे ऑलवेज कशा असतात, सायक्लिक असतात, त्यामध्ये ऑलवेज अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड पाहिजे. पण हे कशा असतात तुमच्या ॲलिफॅटिकमध्ये जनरली ओपन चेन कंपाऊंड असतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघा, दे आर नॉट अटॅक्ड बाय नॉर्मल ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंटसोबत. ॲरोमॅटिक कंपाऊंड नॉर्मली रिॲक्ट करत नाही जनरल नॉर्मल टेम्परेचरला, का तर ते हायली स्टेबल असतात ना. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही हे जर बघितलात ॲलिफॅटिक, ते इझिली काय करू शकतात, ऑक्सिडायझिंग आणि रिड्युक्शन सोबत रिॲक्शन करू शकतात. दे डू नॉट अंडरगो द ॲडिशन रिॲक्शन. ॲरोमॅटिकमध्ये ॲडिशन रिॲक्शन इझिली होत नाही बरं का तर ते ॲरोमॅटिक आहेत, मोर स्टेबल असतात आहे ना. त्यामुळे दे डू नॉट डिकलराइज डायल्यूट अल्कलाइन ॲक्वियस KMnO4 अँड Br2 इन CCl4 दाऊ डबल बॉन्ड अपेअर इन देअर स्ट्रक्चर. जरी तुमचं ॲरोमॅटिकमध्ये डबल बॉन्ड असलं तरी ते अनसॅच्युरेशनची टेस्ट देत नाहीत. पण अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड जे असतात अंडरगोज ॲडिशन रिॲक्शन आणि दे डिकलराइज डायल्यूट ॲक्वियस अल्कलाइन KMnO4 किंवा Br2 इन CCl4. दे प्रिफेअर सबस्टिट्यूशन रिॲक्शन कुठले ॲरोमॅटिक कंपाऊंड, आणि हे ॲलिफॅटिक कंपाऊंड प्रिफेअर ॲडिशन रिॲक्शन. ठीक आहे, हे कंपॅरिझन लक्षात ठेवा, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन असतात. ठीक आहे, गुड. नेक्स्ट आपण बघूयात बघा, प्रिपरेशन मेथड ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. प्रिपरेशन मेथडमध्ये बघा काय काय दिलेलं आहे. पहिला आहे फ्रॉम इथाईन. इथाईनमध्ये ट्रायमरायझेशन करायचं आहे ना. अल्काइन वेन पास्ड थ्रू अ रेड हॉट आयरन ट्यूब ॲट 873 केल्विन. त्यावेळेस काय होतं, पॉलिमराईज होतं. बघा हे 3 मोल घ्या तुम्ही, हे पण अल्काइन आहे, हे पण अल्काइन, हे पण अल्काइन आहे. हे जनरली आपण ह्याच्यामध्ये पण बघत असतो बघा, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइनमध्ये पण आपण ह्या व्हिडिओमध्ये नाही बघितलं, का तर ह्या ॲरोमॅटिकमध्ये ॲज इट इज आहे म्हणून नाही बघितलं आहे ना. तर ह्यांना तुम्ही कंबाईन जर केला, हा बॉन्ड इथं जाईल, हा बॉन्ड इथं जाईल, हा बॉन्ड इथं, म्हणजे तुमचं काय बनेल, बेंझिन किंवा असं लिहा. ह्याला बेंझिन म्हणा किंवा ह्याचं स्ट्रक्चर असं ड्रॉ करू शकतो आपण, है ना. हे झालं फ्रॉम इथाईन. फक्त हा रिएजन लक्षात ठेवा बरं का, रेड हॉट आयरन ट्यूब ॲट 873 केल्विन. ठीक. नेक्स्ट आहे फ्रॉम सोडियम बेन्झोएट डिकार्बोक्सिलेशन. सोडा लाईम बघितलं आपण, NaOH आणि कॅल्शियम ऑक्साईड. सोडा लाईम बघितले ना आपण अल्केनमध्ये. मग हा त्याच्यामध्ये काय होईल, हा CO2 निघून जाईल आहे ना, आणि इथं काय बनणार आहे, बेंझिन बनणार आहे. नेक्स्ट आहे बघा, फ्रॉम फिनॉलपासनं रिडक्शन करायचं आहे. ह्याच्यावरती झिंक जर टाकला, झिंक, तर झिंक काय करतो, इथला ऑक्सिजन घेऊन जातो फक्त आणि हायड्रोजन ॲडजस्ट ठेवतो. झिंक ऑक्सिजन आणि तुमचा बेंझिन बनलेला आहे. ठीक आहे, हे खूप इझी प्रिपरेशन मेथड आहेत, 2-3 लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आता केमिकल प्रॉपर्टीज बघूयात आपण. केमिकल प्रॉपर्टीज, त्यामध्ये पहिली प्रॉपर्टीज आहे ॲडिशन रिॲक्शन. आता काही जण म्हणतो सर तुम्ही आता तर सांगितले की ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये ॲडिशन रिॲक्शन जात नाही म्हणून, पण मी काय सांगितलं, जनरली ॲट नॉर्मल टेम्परेचरला जात नाही, पण हाय टेम्परेचरला, हाय प्रेशरला काय अडचण आहे जायला, बरोबर आहे का, न जायला. तर बघा, ॲडिशन ऑफ क्लोरीन, बेंझिन वेन ट्रीटेड विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ, लक्षात घ्या, क्लोरीनची ॲडिशन इन प्रेझेन्स ऑफ ब्राईट सनलाईट घ्या किंवा UV लाईट घ्या. ठीक आहे, आणि अप टू 3 मॉलिक्यूल ऑफ क्लोरीन घ्या, गिव्स बेंझिन हेक्झाक्लोराइड. बेंझिन हेक्झाक्लोराइडला शॉर्टमध्ये BHC पण म्हणलं जातं बरं का. ठीक आहे, बघा आता वाय आयसोमर ऑफ बेंझिन हेक्झाक्लोराइड इज कॉल्ड. बघा हे जे बनलं आहे तुमचं BHC, ह्याला तुम्ही गॅमॅक्झिन पण म्हणू शकता, लिंडेन पण म्हणू शकता. हा आपण इन्सेक्टिसाइड म्हणून यूज करत असतो बरं का. किंवा ह्याचं आणखी एक नाव आहे 666, कारण याच्यामध्ये कार्बन 6 आहेत, हायड्रोजन 6 आहेत आणि क्लोरीन 6 आहेत, त्यामुळे ह्याला 666 पण म्हणलं जातं. सिम्पल कुठली रिॲक्शन आहे बघा, हे Cl2 इथं ॲड केला, इथं ॲड केला, इथं ॲड केला, ॲडिशन रिॲक्शन आहे. ठीक आहे, UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये केलेलं आपण. नेक्स्ट आपण बघूयात ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आता बेंझिनवरती आपण हायड्रोजनचे ॲडिशन केलेली बघा. हे बघा 3s2चे ॲडिशन केलं, पण नॉर्मल ॲडिशन जात नाही बरं का नॉर्मल टेम्परेचरला. निकेल घ्यायचं आणि हाय टेम्परेचर घ्यायचं, हाय टेम्परेचर अँड प्रेशर पण घ्यायचं आहे ना.
त्यावेळेस कुठं काय होतं मग इथे H2 चे ॲडिशन होईल, इथं ॲडिशन होईल, इथं ॲडिशन होईल, सायक्लोहेक्झेन बनेल. ठीक. नेक्स्ट आहे ॲडिशन ऑफ ओझोन. आता तुम्ही ओझोन जर ॲड केलात तर हे तुमचा इंटरमिडिएट असतो बरं का, इंटरमिडिएट. ह्याला म्हणायचं ट्राय ओझोनाइड. ट्राय ओझोनाइड. ह्याच्यावर जर वॉटर टाकलं, झिंक आणि वॉटर जर टाकलं, ह्याचं CHO ह्याला आपण काय म्हणतो, इथेन डायल किंवा ग्लायऑक्झल म्हणतो बरं का, आणि हे बाय प्रोडक्ट असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही बेंझिनचं जर ओझोन लायसिस केला तर काय भेटतं तुम्हाला, ग्लायऑक्झल किंवा इथेन डाय EL भेटणार आहे. ठीक, गुड. नेक्स्ट बघूयात आपण आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ना. तर बघा सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये बेंझिनवरती आपण जर Cl2 ॲड केला, आता इन प्रेझेन्स ऑफ Fe केलेला आहे बरं का, आणि इन डार्क कंडिशन. तुम्ही मला सर आत्ताच आपण Cl2चं रिॲक्शन केलं होतं, तर तिथं आपल्याला BHC भेटला होता, बेंझिन हेक्साक्लोराइड. इथे एकच क्लोरीन कसं काय लागला आहे, कारण आपण इथं UV लाईट घेतली का, नाही घेतली. हाय टेम्परेचर घेतलं आहे का, नाही घेतलं. कुठले रिॲक्शन करतो आपण, इन प्रेझेन्स ऑफ Fe. त्यामुळे कुठली रिॲक्शन झाली सांगा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. कारण ह्या दोघांचे रिॲक्शन केल्यानंतर काय बनतं, Cl+ बनतं बरं. हा इलेक्ट्रोफाईल असतो, हा ह्याच्यावर अटॅक केला की क्लोरोबेंझिन बनत असतं. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये आयोडिनेशन रिॲक्शन पॉसिबल नसते, कारण रिॲक्शन कसे असते, रिव्हर्सिबल असते. करायचं तर असेल तर ऑक्सिडायझिंग एजंट घेऊन करू शकतो आपण. आता या ठिकाणी बघा Br2 आणि FeVr3 जर रिॲक्शन केले की काय बनतं, Br+ बनतं. मग ह्याचा अटॅक Br+ वरती करा, तुमचं ब्रोमोबेंझिन बनणार आहे. ठीक आहे, हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली. नेक्स्ट बघा ह्याच्या आणखी काय मेथड आहेत. नायट्रेशन. हा तुमचा नायट्रेटिंग मिक्सचर आहे बरं का. कॉन्सन्ट्रेटेड HNO2 आणि HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ह्या दोघांचे रिॲक्शन केल्यानंतर तुमचा NO2 हा इलेक्ट्रोफाईल बनतो बरं का. ह्याला म्हणायचं नायट्रोनियम. नायट्रोनियम. मग ह्या इलेक्ट्रोफाईलवरती हे बेंझिन अटॅक करत असते आणि काय बनतं तुमचं, नायट्रोबेंझिन बनतं. कुठलं एक्झाम्पल आहे पण, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सल्फोनेशनमध्ये बघा, ज्यावेळेस तुम्ही H2SO4 रिॲक्शन करता किंवा फ्युमिंग H2SO4 घेता, त्यावेळेस ह्या दोघांपासून काय बनतं, SO3 बनतं. आणि ह्या रिॲक्शन मला काय असतो, इलेक्ट्रोफाईल. तुम्हाला कधी कधी इलेक्ट्रोफाईल विचारला जातात बरं का. तर मग काय करेल, हा बेंझिन SO3 वर अटॅक करेल आणि काय बनेल, बेंझिन सल्फोनिक ॲसिड बनणार आहे. ठीक. नेक्स्ट फ्रिडेलक्राफ्ट अल्कायलेशन. अल्कायलेशन म्हणजे कुठला ग्रुप असेल, सिंपल R ग्रुप असेल. आणि असायलेशन म्हणजे काय असणार आहे, RC+O ग्रुप असेल. ठीक आहे. तर बेंझिन बघा, तुम्ही मिथाइल क्लोराईडचे आणि AsAlCl3चे रिॲक्शन जर केलात, या ठिकाणी तुमचा जो काही इंटरमिडिएट बनतो तो कार्बोकॅटायन इंटरमिडिएट बनत असतो. मग बेंझिनचा अटॅक कार्बोकॅटायनवरती करा, काय बनेल, टोल्युइन बनेल आहे ना. असायलेशन रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्ही CH3COCl ची रिॲक्शन अनहायड्रेट AlCl3 सोबत करता, त्यावेळेस कुठला इंटरमिडिएट बनत असतो, CH3C+O. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज. किंवा लिहिते वेळेस तुम्ही असं पण लिहू शकता बरं का, CH3 कार्बन ट्रिपल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. ह्याला आपण म्हणत असतो असायलियम आयन. असायलियम आयन. मग या बेंझिनचा अटॅक ह्या कार्बनवरती करा, तुमचं काय बनणार आहे, हे बनणार आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही ह्याच क्लोराईडच्या ऐवजी अनहायड्रेट पण घेऊ शकता. ह्यामध्ये पण सेम मेकॅनिझम असेल तुमचं, सेम काय बनेल, फिनाइल इथॅनॉन और ॲसिटोफिनॉन बनणार आहे. ठीक आहे. हे झालं आपलं प्रॉपर्टीज ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड किंवा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड. ह्याचे काय आपण एक्झाम्पल बघूयात. विच इज फॉर्म्ड व्हेन बेंझिन इज हिटेड विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. बघा सनलाईट, बेंझिन घेतलं तुमच्याकडे, बेंझिन आणि बेंझिनची रिॲक्शन Cl2 सोबत घेतलेला इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट घेतले किंवा हिटिंग केलेलं आहे ना. तर ह्याचे किती मोल लागतील सांगा, 3 मोल लागतील. ॲडिशन जर केलं तर काय बनणार ह्याचं, क्लोरीन 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 क्लोरीन. याला काय म्हणतो आपण, BHC, बेंझिन हेक्सा क्लोराईड. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, कार्बन 6, हायड्रोजन 6 आणि क्लोरीन 6. तुम्हाला सांगितले सगळे 6 असल्यामुळे ह्याला 666 पण म्हणतात. बरोबर आहे. करेक्ट आन्सर काय असेल, C6H6 आणि Cl6 म्हणजे D इज करेक्ट आन्सर असेल है ना. नेक्स्ट काय दिलेलं बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन अँड ॲलिसायक्लिक कंपाऊंड इज ऑब्टेन फ्रॉम द ॲरोमॅटिक कंपाऊंड. आता तुमचं काय असेल बघा, हा ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे बेंझिन आहे. बरोबर आहे. तर बेंझिनपासून कन्वर्जन ॲलिसायक्लिकमध्ये करायचं असेल तर काय असेल तुमचा,
ॲलिसायक्लिक म्हणजे नॉट ॲरोमॅटिक, ॲलिफॅटिक बरं का. हे करायचं सिम्पल कन्व्हर्जन. म्हणजे बघा बेंझिन आणि AlCl3 आणि Cl2 रिॲक्शन जर केलात काय बनतं तुमचं क्लोरोबेंझिन बनतं आहे ना. बनला की तुमचा ॲलिसायक्लिक नाही बनला. आता बेंझिन घ्या H2 निकेल घ्या, तर ह्यावेळेस काय बनू शकतं हाय टेम्परेचर घेतल्यानंतर सायक्लोहेक्सेन. बेंझिन घ्या Br2 FeBr3 जर घेतलात काय बनतं ब्रोमोबेंझिन. त्यानंतर बेंझिन घ्या CH3Cl जर घेतला तर काय बनतं तुमचं टोलिन बनतं आहे ना. तुमचं करेक्ट आन्सर कुठला असेल मग सेकंड असेल. बेंझिन H2 निकेल घेतलं की तुमचं काय बनणार आहे ॲलिसायक्लिक कंपाऊंड बनणार आहे. दिस इज अवर ॲरोमॅटिक, ह्याला म्हणायचं ॲलिसायक्लिक. ॲलिसायक्लिक, ॲली म्हणजे ॲलिफॅटिक, सायक्लिक म्हणजे रिंग असणार आहे ना. ह्याच्यामध्ये बेंझिन ट्रायओझोनाइड, बेंझिन ट्रायओझोनाइड तुम्हाला सांगितलं इंटरमिडिएट आहे ना. हायड्रोलायसिस विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ झिंक काय बनतं सांगा ग्लायऑक्झल बेंझिन इथेनॉल ग्लिसरॉल. करेक्ट आन्सर असेल तुमचं काय बनतं ग्लायऑक्झल. स्ट्रक्चर कशा असतात 3 मोल कशाचे बनतात CHO. करेक्ट आन्सर असेल ग्लायऑक्झल. क्लिअर आहे ओके डन. चला तर अशा पद्धतीनं आणखी एक क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये आहे ना. ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ऑर्डर टू रिॲक्टिव्हिटी फॉर द गिवन कंपाऊंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय तुम्हाला इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करायचं बरं का. इलेक्ट्रोफाईलवरती मग इलेक्ट्रोफाईल कसा इलेक्ट्रॉन रिच आहे का इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे सर. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला सर है ना. मग इलेक्ट्रॉन डेफिशियंटवरती अटॅक करण्यासाठी ह्या रिंग कशा पाहिजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग पाहिजे. मग इलेक्ट्रॉन डोनेटिंग कसे असतात +I +H +R ग्रुपला डायरेक्टली असतात है ना. बघा इथं कुठलाच इफेक्ट नाही. इथं CH3चा कुठला इफेक्ट आहे +H आहे. इथं Clचा कुठला आहे डॉमिनंट +M असतो है ना. तसा -I पण असतो बरं का N-I आणि NO2चा -M असतो. -M म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन हा ओढणार आहे बरोबर आहे. आता कोण देईल जास्त सेकंडवाला सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन देणार आहे बरं का. +H मुळे जेवढे जास्त इलेक्ट्रॉन रिंगमध्ये असेल तेवढे इलेक्ट्रॉन रिच असेल. त्यानंतर तुमचं बेंझिन आणि क्लोरोबेंझिनपैकी क्लोरोबेंझिनचा -इफेक्ट आहे म्हणजे रिंगच्या बाहेर इलेक्ट्रॉन ओढणार आहे त्यामुळे असेल फर्स्ट. आता ह्या दोघांपैकी ह्याचा -I ह्याचा -M आहे त्यामुळं थर्डमध्ये सगळ्यात जास्त असेल त्यानंतर फोर्थ असेल. हे तुमचे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर टुवर्ड्स इलेक्ट्रोफाईल असेल. म्हणजे तुमचा हा इलेक्ट्रॉन काय पाहिजे रिच पाहिजे आणि हा काय पाहिजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट पाहिजे. इलेक्ट्रॉन डेफिशियंट हा पण आहे म्हणजे ह्या दोघांचं रिॲक्शन फास्ट होणार नाही आहे. सिम्पल +M इफेक्टने लावायचं. जेवढं जास्त +M तेवढा तो काय असेल मोर रिॲक्टिव्ह असेल टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जेवढे जास्त +M असेल तेवढा तो मोर इफेक्ट असेल. जेवढे जास्त -M असेल तेवढा तो लेस रिॲक्टिव्ह असेल. ठीक डन ओके. तर अशा पद्धतीने आपलं हायड्रोकार्बन हा टॉपिक संपलेला आहे. आपण आता काय बघणार आहे हायड्रोकार्बनवरचे जेवढे काय PYQ आहेत ते सगळ्याचे सगळे आपण PYQ बघूया. चला आपण बघूयात PYQ ओके.